हल्लीच्या मुलांना स्वतःचं करिअर, प्रायव्हसी हवी असते, पण नंतर तेच मतभेदात बदलतात. आज घटस्फोटाचे प्रमाण वाढतंय कारण संवाद कमी होतोय. प्रेम विवाह असो वा ठरवून दोघांनी समजूतदारपणा आणि एकमेकांचा आदर राखला पाहिजेत. करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असं आढळलं की ज्या जोडप्यामध्ये संवाद, समंजसपणा आणि आर्थिक समतोल आहे तिथे नातं टिकतं. आणि फक्त मोठा सोहळा करून लग्न टिकत नाही. नात्याच्या मुळावर काम करायला हवं. मोठ्या खर्चाऐवजी साधेपणात लग्न आणि एकमेकाच्या कुटुंबाचा सन्मान ठेवून हे नातं टिकवता येऊ शकतं. किंबहुना यालाच दोन मनं आणि दोन कुटुंब एकत्र आणणारा खरा विवाह सोहळा असं म्हटलं जातं. लग्न सोहळ्याचा अति खर्च आणि त्यावर होणारी टीका या भावनिक आणि सध्या सर्वत्र पाहायला मिळणाऱ्या या विषयावर दैनिक तरुण भारत संवाद कोल्हापूरच्या पुढाकाराने मानसोपचार तज्ज्ञ, वकील, महिला पोलीस कर्मचारी, समाजसेवक, महिला प्रतिनिधी, पत्रकार आणि शिक्षण तज्ज्ञ अशा विविध मान्यवरांसोबत राऊंड टेबल चर्चासत्र बुधवार दिनांक 11 जून रोजी कोल्हापूर येथील तरुण भारत कार्यालयात आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये उपस्थित मान्यवरांनी आपली परखडपणे मते मांडली. नमस्कार. तरुण भारतच्या वतीनं आपण या आता एक चर्चा अशी होणार आहे की तरुण भारतचं एक वैशिष्ट्य असं की गेल्या आठवड्याभरात, पंधरवड्यात किंवा अलीकडे जे काही चालू आहे, ताज्या विषयाच्या घडामोडी ज्या आहेत, ज्या आर्थिक असतील, सांस्कृतिक असतील, धार्मिक असतील, राजकीय असतील, उद्योजकांच्या बाबतीत व्यावसायिक असतील, अशा सगळ्या घटकांना आम्ही त्या आठवड्यात म्हणजे प्रत्येक आठवड्याला एकत्र बोलवतो. जे आपण वृत्तपत्रात वाचत असतो, पुढारी ते सकाळमध्ये, तरुण भारतमध्ये, लोकमतमध्ये येत असतं ते, पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बातम्या अशा स्वरूपाच्या असतात. तज्ज्ञांची मतं कधी पुढारीत असतं तर ते सकाळमध्ये नसतं, सकाळमध्ये असेल तर तरुण भारतमध्ये नसतं, असं सगळं असेल. त्यामुळे एकत्रित कुठलेही तुम्हाला इश्यू तसा वाचायला म्हणजे त्याचे सगळे अंग वाचायला मिळत नाही. तर आता मी या आठवड्याचा विषय असा निवडला की म्हणजे हा आत्ताच घडतो आहे असं नाही, पुण्यातलं जे प्रकरण घडलं त्या विवाहितेकडून जे काही हे काढायचं त्याच्यासाठी झालेला छळ, त्यातून तिनं केलेली आत्महत्या, ही घटना काय पहिलीच झाली काय? अजिबात असं नाही आहे. त्यानंतर आपल्या आजूबाजूला कुठं घडतंय काय, पुणे सोडून आपण असं म्हणतो सगळीकडे हे घडतंय, पण त्याचा आवाज खूप क्षीण आहे. तुम्ही तुमच्या पातळीवर कोण कंप्लेंट द्यायला आल्यानंतर त्याच्यावरच्या पुढच्या सुरू होतात. सामाजिक संघटना त्यांच्यासाठी राबत असतात, पण ज्या ह्यानं ताकदीनं ते सगळं समाजात झेलपायला पाहिजे. या अन्यायाविरुद्ध आपण कसं उठायचं, कुठं दार मागायची, कुणाकडं धाव घ्यायची, हे सगळं त्या समाजाला कळावं. अशा अर्थानं तुम्ही या सगळी समाजासाठी काम करणारी सगळी माणसं आहात. तुम्ही कायदेशीर कारवाईचे अधिकार तुमच्याकडे आहे. पहिल्यांदा समजुत्यातनं काही झालं तर ठीक, नंतर कायदेशीर कारवाई. ह्या माणसं ही काही ज्येष्ठ माणसं अशी आहेत की आता एकूण परिस्थिती बघितली, जुना काळ बघितला तर जुन्या काळी कसं व्यवस्थित होतं, तर त्याला कारणही होतं. इतक्या पात्रतेची अशी गावाच्या देवळाजवळ बसलेली, तालमीजवळ बसलेली माणसं इतक्या ताकदीची होती की त्यांनी थांब म्हटलं की तिथं ते प्रकरण थांबायचं, त्यांच्या शब्दावर समझोता व्हायचा, फार मोठा वाद पुढं जायचा नाही. आता ती पिढीही त्या काळातली आता कमी कमी होत चाललेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्यावर ती जबाबदारी आलेली आहे की आपण सगळ्यांनी मिळून काय करायचं. तर आजचा चर्चेचा विषय लक्षात आला तुमच्या, त्या अंगानं तुम्ही बोला. बोलण्याला म्हणजे तुम्ही त्यांना क्रॉस करा, त्यांनी तुम्हाला क्रॉस करायचं असं अजिबात नाही आहे. तुम्ही अशा पद्धतीनं दिलीपराव बरोबर नाही, बरोबर आहे हे, हा काय हे नाही बघा, क्रॉस एकमेकाला करून कधीही त्या बैठकीतून मार्ग काढणे. पण तुम्हाला वाटते की अशा मार्गानं झालं तर ते अधिक चांगले होतं, कारण तुम्ही अनेक केसेस बघितल्या असतात. यातही सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांच्याकडे अनेक अशा विवाहित येत असतील किंवा त्यांचे कुटुंब येत असतील, त्यांना कळतं आहे. अनेक काही मोठ्या प्रसंगात ही जी दोन माणसं आहेत, नाना आहेत, देसाई सर आहेत, ही म्हणजे त्यांच्या सगळ्या ताकदीनं उतरतात आणि त्याला वाचा फोडतात. म्हणजे तुमच्या प्रत्येकाचा हेतू एक चांगलाच आहे की हे कुठंतरी थांबावं. तर त्याच्या संदर्भात तुम्ही आपापली मतं किंवा आलेला आपल्याला अनुभव असा सांगावा अशी विनंती आहे. प्रोग्राम असा केला की समाजासाठी आचारसंहिता लागू केली, जो मराठा समाज आता महाराष्ट्रात सर्वात मोठ्या संख्येनं आहे आणि जे समाजाने जे केलं आहे ते खालीपर्यंत रुजायला पाहिजे किंवा मुरायला पाहिजे. यासाठी काय करणारे नाना आणि देसाई साहेब तुम्ही पण सांगा, कारण जर कायद्याच्या अनुषंगाने जरासं किंवा त्यांनी काढलेला मार्ग इतरांनी अनुकरण करायला काय हरकत आहे. आता जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष, तर मराठा समाजांच्या अटी घातलेल्या आहेत त्या अगदी योग्यच आहेत. एखादा श्रीमंत काहीतरी चालीरीती पाडतो आणि ते गरीब पण करायला जातो. गरीब करत असताना असं होतं की बाबा ह्याच्याकडे पैसा आहे,
मग त्या घेणाऱ्याला पण हाव सुटतो की यांनी एवढा खर्च केला साखरपुड्यात, त्यांच्याकडे नसावं काय, असेल बरेच, मग पुन्हा पुन्हा मागणी होत राहते. आणि एक तर आता म्हणजे विभक्त कुटुंब झाले जास्त, एक मुलगा आई वडील, मुली तर हल्ली नकोच असतात कुणाला. जर घरात मुली असल्या तर त्या मुलीची संवेदना सासूला कळणार ना, मुलगीच नाही आपल्याला. एक मुलगा आभास केला, त्याला पण बाहेर पाठवला, माझा मुलगा बाहेर आहे, एवढं दिलं पाहिजे तेवढं दिलं पाहिजे, ही त्यांच्यात भावना नको आहे. आणि प्रत्येक स्त्रीनं, आपण एक स्त्री आहोत, आपण पण कोणाची तरी सून होतो, आपण पण नंतर सासू होणार आहे. बरोबर. ह्या भावनेने जर वागलं तरी हुंडाबळी निश्चितच कमी होईल. आता तुम्ही अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजात फिरत असता, तिथं तुम्ही काय सल्ला देता तुमच्या संघटनेच्या वतीनं? आम्ही खूप सल्ले देतो संघटनेच्या वतीनं, बाबा विनाकारण एवढा लग्नात खर्च करूच नका. मी तर म्हणते अक्षदा पण नको, तुमची परंपरा ठीक आहे अक्षदाची सुद्धा, 5 लोकांना द्या ना तुम्ही अक्षदा. कशाला आपण अन्न खाल्लेलं तो आपण अन्न तुडवतो पायाखाली. पहिले हळदी कुंकवान रंगवायचे पक्षी होते, पक्षी खात होते, आता केमिकलचा रंग वापरतो. बरोबर. त्या अक्षदा पण तुम्ही वापरू नका. आणि जेवणाचं तर एवढं करूच नका की जेवण माणसं ताटात घेतात आणि ते अन्न टाकलं जातं, अन्नाची नासाडी होती, ती करू नका. ते आम्ही म्हणजे वेगवेगळे लग्नाचं प्रदर्शन जे काही घटक करायला लागलेले आहेत त्याच्यामुळेही या समस्येत भर पडते असं तुम्हाला म्हणायचं? आत्ता जो विषय आहे तो अतिशय गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे. पूर्वीच्या काळात म्हणजे जणू आमच्या लग्नापासून जरा तर त्यावेळेला कसं होतं की मुलगी बघायची आहे, मुलगा काय करतोय, त्याचं कर्तृत्व काय, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. नातेवाईक सगळे एकत्र यायचे आणि त्यानंतर मुलगी पाहणे आणि त्याची चौकशी वगैरे हे प्रक्रिया होती. त्यानंतर सगळ्यात मुद्दा पहिला येतो की साखरपुडा. आता त्या साखरपुड्यात आपल्याकडे एक पद्धत आहे मराठा समाजामध्ये, याद्या करणे. आणि त्या यादीमध्ये जो काही दोन्ही पाहुण्यांचा जो काही निर्णय होईल त्यामध्ये मुलानं मुलाची जबाबदारी काय करायची आणि मुलीची जबाबदारी काय करायची असे ते स्पष्ट लिखाण असायचं. आणि त्या लिखाणामुळं ते दोघांना बंधनकारक असायचं. आणि ते बंधनकारक का असावं तर भले 2 तोळे असे ना तर ते 2 तोळे लिहिले जात होते. लग्नाचा खर्च कोणी करायचा तेही लिहिलं जात होतं. त्यामुळे त्याच्यात वादविवाद कधी निर्माण झाले नाहीत आज अखेर. आणि जे ठरलं त्यापेक्षा अधिक कधीही दोन्ही कुटुंबांना एकमेकांना दिलं नव्हतं. त्यावेळेला अपेक्षाही नव्हत्यात आणि एक प्रकारचं लूटमार करणे किंवा त्याला छळ करणे हा प्रकार नव्हता. तो पूर्वीचा काळ वेगळा होता. त्याच्यानंतर लग्नाचा विषय आला. लग्नाच्यामध्ये सुद्धा साधं जेवण असायचं, बटाट्याची भाजी, भात, वरण भात किंवा एक गोडधोड असं असायचं. आता ही वेगळी स्टाईल झालेली आहे. ही ताटावर जेवण द्यायचं प्लेटवर आणि मग त्यात अनेक प्रकार असतात. इतके प्रकार असतात की त्याला खाता येत नाही, राहिलेलं सगळं टाकून दिलं तर तिची नासाडीसुद्धा होती. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सगळा बदल झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं की त्या आताची मानसिक परिस्थितीने पाहिली, आता बघितलं गेलं तर लग्न 2-2 सकाळी वैदिक पद्धतीनं लग्न करायचं, दुपारी 1 वाजता लग्नाचा मुहूर्त सांगायचा आणि लग्न करायचं 3 वाजता. लोक अक्षरशः कंटाळलेले असतात. एकाच वेळेला 3-3 लग्न असतात. परंतु त्याचं ते वाजंत्री गोड कारण का लग्न झालेलं असते, त्यांना काही घेण्याचं नसते. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. अक्षतासुद्धा एवढ्या तांदळाचा वापर केला जातो. मध्यंतरी आपण हे केलं होतं की फुलंच्या पाकळ्या आपण टाकून हे करावं आणि जिथं स्टेजवर उभा आहेत तिथं अक्षता टाकल्या जाव्यात अशा काही. त्यामुळे त्या प्रथा वगैरे ह्या सगळ्या आता बंद झालेल्या आहेत. आता विषय असा झाला की आजच्या परिस्थितीमध्ये लोकांच्याकडे प्रचंड पैसा झालेला आहे. पूर्वी एवढा पैसा नव्हता. त्यामुळं माझ्या भावानं असं लग्न केलं म्हणजे माझ्या भावकीत एवढं मोठं लग्न झालं म्हणून मी लग्न माझ्या मुलीचं असं केलं पाहिजे किंवा माझ्या मुलाला माझ्या भावकीत इतकं सोनं आलं, माझ्या भावकीत इतकं गाडी दिली, मलाही माझ्या मुलग्याला ह्या अपेक्षा वाढत गेल्या. त्यामुळं खऱ्या अर्थानं एकमेकाच्यातलं जे काही आपुलकीचं नातं होतं ज्यामध्ये संघर्ष निर्माण करून हेवेदावे निर्माण व्हायला. त्यामुळे हे हुंडाबळीचा प्रकार जो आहे हा वाढण्यामागचं कारण ते आहे. मुलींच्या अपेक्षा पूर्वीपेक्षा आता फार वाढलेल्या आहेत. मुली ज्या घरात दिल्या ते घर आपलं हे समजून ज्या जात होत्या घरात आणि तिथला म्हणजे घर सारवण्यापासून चुलीवर भाकरी करण्यापासून जनावरं वगैरे बघण्याचं सगळं त्या करत आल्या होत्या. आता हा प्रकार राहिलेला नाही.
आता प्रत्येक मुलीला आपलं आपलं अस्तित्व पाहिजे आणि मुलांनाही तेच परिस्थिती आहे. मुलांचं पण आपलं आपलं हे करायचं, बाकीच्या चैन्या करायच्या, घराकडे लक्ष द्यायचं नाही. बायको कमवते, आपण कमवतोय, त्यांनी त्यांचं अस्तित्व करायचं, आपण आपलं हे करायचं. आणि सगळ्यात वाईट हा आता आलेला मोबाईलमुळं सुद्धा ह्या काही जरी घडलं तर ती प्रत्येक गोष्ट आईला सांगायची, बहिणीला सांगायची. ह्यामुळं सुद्धा आता हे एकमेक संघर्ष जास्त चालू आहे. आणि सगळ्यात आता मगाशी बोलल्याप्रमाणे की ह्यांनी हे दिलं, त्यांनी ते दिलं, मला हे पाहिजे. मी इंजिनियर आहे आणि तो एखाद्या दुकानात कामाला आहे, त्याला इतकं सोनं दिलं, मग मला का दिलं नाही किंवा माझ्या मुलाला का नाही. मग असं ह्या प्रथा वाढायला हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं मुलीच्या बापाची पण तितकीच हे आहे, चूक आहे की किती मुलीला आपल्या हे करावं. पण द्यायचं आहे ना, तुम्ही तिच्या नावावर एक फ्लॅट करून ठेवा, तिच्या नावावर एक प्लॉट करून ठेवा. तो दाखवायलाच कशाला पाहिजे त्या मुलीला दिला आहे असा. माझ्या मृत्यूपश्चात माझ्या मुलीला एक कोल्हापुरात घर असावं ही माझी एक इच्छा आहे, तर ती मी करू शकतो आहे, इच्छापत्र करू शकतो आहे, तिच्या नावावर डॉक्युमेंट करू शकतो आहे. पण त्या जावायला किंवा त्या मुलीच्या घरला हिच्या नावावर फ्लॅट आहे किंवा हिच्या नावावर प्लॉट आहे हे न सांगता खरोखरच दान द्यायचं नाही. मग तो दिखावपणा कशाला पाहिजे. तुम्हाला गाडीच द्यायची आहे तर लग्नाच्या दारात ती गाडी लावून शोभाच कशाला पाहिजे. त्यामुळे ह्या अशा घटना घडायला लागलेत. पूर्वी कसं सून म्हणजे मुलगी आल्यासारखा प्रकार असायचा आणि मुलगी म्हणूनच वावरायची. आणि मुलगीसुद्धा आपल्या आई वडील जसे आहेत तसं आपल्या सासू सासऱ्यांना ती त्या पद्धतीनं घरात वावरत होती. ह्यामध्ये आता खऱ्या अर्थानं अनेक दुसरा मुद्दा येतो. जसा मी मोबाईलचं बोललो तसा टी व्हीच्या सिरियल इतक्या वाईट आल्यात की प्रत्येक गोष्ट सिरियलमध्ये बघा, सासूच्या डोक्यात काय आहे आणि सुनेच्या डोक्यात काय आहे तसं सगळं त्या ह्याच्यात. म्हणजे ती गप्प असते पण दाखवताना ती असं करते, हिला सोडणार नाही, हिच्या जेवणात मीठ घालायचं आणि हिनं जेवण केलं बघा हे खारट. मग ते सासऱ्याला सांगायचं, जावायला सांगायचं, भावांना सांगायचं, मुलांना भडकवायचं. हा प्रकार चालू आहे. त्याच पद्धतीनं सून पण सासूच्या बाबतीत असं करते की जरी काय तिनं बोललं नसेल, त्रास दिला नसेल तरी आल्या नवऱ्याला सांगायचं, बघा आईनं असं बोललं, मला असं केलं, मला चिडलं. हे सगळं सिरियलमध्ये सुद्धा व्हायला लागलं आहे. त्यामुळे टी व्ही सिरियलबाबत सुद्धा काहीतरी एक बॅन सरकारनं आला पाहिजे. काय दाखवावं, काय नाही दाखवावं, त्याचा परिणाम काय होतो आहे. बरं, हे दाखवणं न दाखवणं हा भाग वेगळा. घरातल्या आपल्या लोकांनी सुद्धा किती बघायचं, किती बघू नये याच्यासाठी सुद्धा एक बंधन आणणं आवश्यक आहे. आणि परवाच्या प्रकरणामध्ये जरी बघितलं की अशा अनेक कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आहेत. आणि ह्यामध्ये सरकारनं 2-3 एक हे केलेलं आहे की पोलीस मुख्यालयामध्ये एक विभाग आहे, तिथं वादविवाद झाला तर मुलींच्याकडच्या आणि मुलांच्याकडच्या मुलांना एकत्र कुटुंबांना बोलवतात, त्यांचं ब्रेनवॉश करतात. याचा परिणाम काय आहे, याचा फायदा काय आहे, नुसताच मला घटस्फोट करायचा आहे वगैरे, ह्या गोष्टी सगळ्या आता तिथं सॉल्व केल्या जातात. निर्भय पथक पण चांगला आहे, त्यांनीसुद्धा त्यांच्या बाजू पटकन फोन केला वगैरे सगळं होतं आहे. पण कुठंतरी आता यामध्ये सगळ्याच मराठा समाजानं किंवा इतर समाजानं किंवा प्रत्येक समाजातल्या घटकानं एक विचार केला पाहिजे की फक्त आणि फक्त येणारी घरातली मुलगी ही आपली, जसं वोट बँक कसं आहे तसं आपल्या हे डिमांड ड्राफ्ट आहे म्हणा किंवा बँकेतला एक लॉकर आहे असं समजून जर वागायला लागलं तर मग समाज टिकणार नाही आणि ह्या गोष्टी अशाच चालणार. न्यायव्यवस्था पण आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळं मुलांना एवढं लक्षात येत नाही की जायचं आणि मला हे पाहिजे, डिवॉर्स पाहिजे, जायचं बरं ठीक आहे. मग त्या मुलीसुद्धा आता पूर्वीसारख्या राहिलेल्या नाही साहेब. मुलीसुद्धा अशा लग्न करायचं आणि लग्न केल्यानंतर त्या मुलाला इतकं छळायचं की ते एकतर तिच्याकडं नांदायला जायचं नाही, मुलगा असतो तो आपल्याकडे घ्यायचा आणि त्या कुटुंबाला अक्षरशः त्या CPRच्या समोर कुटुंबाचं न्यायालय, कौटुंबिक न्यायालय झाडाखाली दिवसभर एक कुटुंब बसलेलं असते आणि न्यायालयात पण तारीख पे तारीख ना त्याच्यावर निर्णय होत किंवा काय होत नाही. अशी कित्येक कुटुंब बिघडले. हा झाला मुली जगत. मुलंही तशीच आहेत, यूज अँड थ्रो. एक वर्षभर लग्न केलं त्या मुलीला कचऱ्यासारखं फेकून द्यायचं आणि दुसरीकडे बाकीच्या ठिकाणी असं, म्हणजे असे अनेक प्रकार घडलेले आहेत. यासाठी आपल्या माध्यमातून या सगळ्यात जनजागृती झाल्या तर लोकांच्या मध्ये परिवर्तन होईल अशी मला एक अपेक्षा आहे.
आता सध्या महाराष्ट्रात वैष्णवी अगोण्याच्या आत्महत्येनंतर विशेषतः मराठा समाजामध्ये राज्य पातळीवर जिल्ह्यामध्ये एक मराठा समाजाच्या बैठकी व्हायला आलेल्या आहे. त्या बैठकीतून एकच विषय की लग्नाच्या कार्यामध्ये खर्च कसा करायचा आणि कशा पद्धतीने करायचं. आपण जर आता सध्या विचार केला तर महाराष्ट्रातला जो आपण शिवाजी महाराजांना मानणारे सगळे जे आहोत मराठ्यांच्या बरोबर बाला हे सगळे बहुजनांच्याच मुळे होतात आणि सगळ्यांचे रीतिरिवाज साधारणतः एकसारखेच असतात. यामुळे काय होतं आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एखादा श्रीमंत करतो आहे म्हणून गरिबांना पण त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जातो आणि यामध्ये जे कर्जामध्ये जी कुटुंब अडकल्यानंतर की त्याला ते भान राहत नाही की आपण काय करायला आलं आहे. कारण काय की आपण विशेषतः म्हणजे आपण अनुकरणप्रिय आहे. त्यानं केलं म्हणून आम्ही करायचं. आपल्या खिशात किती आहे हे त्याला महत्त्व नाही आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय होतं आहे की अशा पद्धतीने कालांतराने चालत आलेली प्रतिक्रिया आहे. परंतु आज मराठा समाजाचा विचार करतो आहे आपण किंवा सर्व समाजाचा त्यावेळी जन्मापासून मृत्यूपर्यंत आता एका वेळा लग्नाचा विषय चांगला आलेला आहे पण आपण ज्यावेळी विचार करतो आहे त्यावेळी जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक रूढी परंपरेत अडकलेला समाज आहे. ह्या समाजाला काय होतं की कसं होतं की जैन समाज असेल त्यांच्यात मुनी असतात, मुस्लिम समाज हे काजी असतात. म्हणजे आपण म्हणतो की मुस्लिमांनी फतवा काढला, अमुक्याने हे काढला, पण मराठा समाजाला कोण गुरुच नाही. आणि जे आपण ऐकलं जात होतं तालीम संस्थातून एखादा तालमीतला वस्ताद असेल, गणितला एखादा मोरका असेल, त्याच्याकडे दबाव किंवा त्याच्याकडे पाहण्याची जी होती त्यानं थांब म्हटले की थांबत होती. म्हणजे एखादी गोष्ट मुलींना नांदायला जात नाही म्हटली की त्यानं भाग घेतला की संपूर्ण गोष्टी होत्या. पण आता विश्वासपात्र अशी माणसं इतकी कमी होत गेली की समाज कोणाच्या ऐकण्याच्या स्थितीत नाही. म्हणजे आजची परिस्थिती असताना हे शाहू महाराजांनी बरोबर हेरलं होतं, लक्षात घ्या. म्हणून समाजाला जर मार्गदर्शन करायचं असेल तर इतर समाजाप्रमाणे एक जगद्गुरू असणं गरजेचं आहे आणि तो समाजाला काहीतरी मार्गदर्शन करत. तो शाहू महाराजांचा जर आपण काही गोष्टी घेतल्या तर तो विज्ञाननिष्ठ असावा. आता काय झालं आपण एखादी प्रक्रिया घ्यायला आलेलो आहे, एखाद्या रूढी स्वीकारालो आहे, ती विज्ञानात जमते का नाही तो करतो म्हणून मग हा विज्ञाननिष्ठ असावा किंवा पालखीत न बसणारा असावा. म्हणजे समाजाला मार्गदर्शक असा त्यांनी ते बरोबर केलं होतं. आणि काही काळ चाललं पण शाहू महाराजांच्या 22 मृत्यूनंतर हे 30 सालापर्यंत जगद्गुरूंचं थोडंसं महत्त्व होतं. पण त्यानंतर कोणाचा पासपोस राहिला नाही. आणि नेमकं आज मराठा समाजात या गोष्टीमुळं की कोण कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत आता राहिलेलं नाही. आता आम्ही गेले 30 वर्षे काम करत आलेलं आहे. ज्यावेळेला 30 वर्षाचं काम करत असताना मराठा समाजातल्या ज्या समस्या असतात ते समाजातले लोक सांगत असतात. यातून आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण मराठा महासंघाच्या माध्यमातून की कोल्हापुरातील काही मंडळींना आपण एकत्र केलं. हे साधारणतः 15 वर्षापूर्वीची घटना आहे. साधारणतः 24/4/11 आणि त्यावेळी आपण असं केलं की बाबा ही जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याकडे जे चाललेलं आहे किंवा मुलींच्या विशेषतः त्यावेळी पण नांदण्याचं प्रमाण जे होतं की हे घरगुती जे प्रॉब्लेम्स होते त्याला फार मोठं हे होतं. आणि ते त्या ठिकाणी आपण एक आचारसंहिता मांडल्यानंतर विशेषतः आपल्या सर्व दैनिकांनी त्याला भरघोस असं मराठा समाजात बदलतं वारं किंवा अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने दिलं. आता दिल्यानंतर आम्ही काय समाजाचे कोण गुरु नाही किंवा काही नाही, पण त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो, लक्षात घ्या. कारण का हा मोठा समाज आहे. 22% जरी आपण त्यामध्ये समाजात करायला गेलो तर निश्चित चांगल्या गोष्टीला कोण तर सांगायला लागते. सांगितल्यानंतर तो ऐकत असतो समाज किंवा प्रसंगारूप त्यात बदलत होऊ शकतो, लक्षात घ्या. म्हणजे आता काय झालं की पूर्वी आपल्याला रुखवत होता. रुखवत म्हणजे काय असायचं, मुलीला 5 भांडी द्यायची, 5 ताटं 5 वाटे आणि हे, आणि साधारणतः काय तर आपलं खायच्या वस्तू वगैरे 1 वर्षभर टिकतील असे वस्तू द्यायचे. आज काय झालं माहिती आहे काय, हळूहळू एखाद्यानं काय केलं, बरं आता फ्रीज आणा, तोवर लगेच वॉशिंग मशीन आणा, तोवर एखाद्यानं काय केलं TV आणला, तोवर एखाद्यानं मुलीला आनंद आहे 1,00,000-1.25 लाखाची गाडी. आणि हे सगळं बडेजावपणा म्हणजे मोठापणा करण्यासाठी रुखवतात मांडलं जायला लागलं. म्हणजे रुखवत काय ठेवला हे बघण्यापेक्षा आता लोकांना हे काय यांचं चाललं आहे बघा अशा पद्धतीनं झाल्यानंतर ते करते म्हटल्यानंतर या पलीकडल्या लोकांच्याकडून अपेक्षा झाली. आज हुंडाबंदी आहे का नाही, आहे.
हुंडाबंदीचं आता आपण कशात रूपांतर झालं, आपल्या लहानपणी आपण बघत होतो की असे एक नारळ ठेवायचा, खाली नोटा हातरायच्या आणि ती दिलं जायचं, वाजवत गाजवत असायचं. आजची परिस्थिती तशी नाही. आज काय झालेलं आहे, आज सोन्यात हुंडा चालू आणि काय म्हणायचं, तुमच्या मुलीलाच आहे ती. आपण साध्या साध्या गोष्टींचा विचार करतोय की ते तुमच्या मुलीसाठीच आहे. मग ते आता आपल्या कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातला जर 70 ते 80% लोकांचा जर उत्पन्नाचा स्रोत बघितला तर MIDC खाजगी नोकऱ्या 15 ते 20 हजारच्या वर नाही आहे, लक्षात घ्या. आणि तो 15 ते 20 हजारच्या पुढं नसल्यामुळं काय झालं की किमान सोनं नाही म्हटलं तर 4 तोळं 5 तोळं घालायला लागायला आलेलं आहे. आणि लग्न हे मुलीकडंच करायचं हा पायंडा पडायला लागला आहे. बघा तुम्ही आता अभ्यास करा, म्हणजे एका बाजूला साखरपुडा करायचा, दुसऱ्या बाजूला लग्न घ्यायचं आणि या सगळ्यामध्ये 5-7 लाख रुपये झाल्यानंतर त्या कुटुंबात 1-2 महिन्यामध्ये वादावादी चालू होते. आणि यातून हे हुंडाबळीसारखं हे प्रकरण त्या मुलीला, सासू सुनेला आणि ह्या असं इतकं प्रमाणात आता ते वाढायला आलेलं आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण थोडंसं नाही म्हटलं तरी एक पुरोगामी जिल्हा म्हणत असताना थोडं अजूनही दबावाचं तंत्र असल्यामुळं असे प्रकरण बाहेर आलेले नाही. होतात छळ, नाही असं नाही, पण छळ झाला की कोणतरी मध्यस्थी होत होतं. आणि या सगळ्या प्रक्रियेत आता दिलीपरावने एक सांगितलं 2दा अक्षता. आता किती वर्ष आम्ही त्याच्यावर बोलायला लागलो. काय होतं की ते भटजी महाराज आपल्या बिदागीसाठी धार्मिकदृष्ट्या करूया. सकाळी 10ला लग्न केले की नवरा नवरी बिंदास 12 वाजता आलेले असतात सगळे पाहुणे, जेवायला चाला. आणि जेवायला चाला ती 1-1:30 वाजला तरी कोणी तिथे येत नसते. अक्षरशः आपण धाकाधूस करून त्या टायमिंगला आपण तिथं जात असतो. आता परवा बावड्यातलं एक लग्नात सांगतो, मला 3 फोन आले. 12:30 लग्न 2:30 वाजता लागलं. आणि जणू काय आम्ही समाजाचे असल्याप्रमाणे की लोकांचे म्हणजे त्यावेळी लोकांना राग यायला, आपण आशीर्वाद द्यायला जातो का शिव्याशाप द्यायला जातो आहे. अशा पद्धतीचं ही सगळी प्रक्रिया झाल्यामुळं आणखीन एक मराठ्यांचे सांगतो ही यायला पाहिजे समाजात. काय मी जरासं थोडं घेतो काय. मग काय होते की आपल्याला एक समाजात एक असे परंपरेनं चाललेलं आहे. आपण ह्याचा पण विचार करणार झालो आहे की आपल्याला एक म्हटलं जायचं, म्हातारी माणसं सांगितली जायची अक्षता 2 वेळा पडते, एक लग्नात आणि एक मरणात. हे लोकांना सांगायला पाहिजे. अरे अधार्मिक, एखाद्या लग्न झाल्यानंतर दुसऱ्या अक्षता का टाकताय, ही ज्या दिवशी समाजापुढे येणार नाही आणि तुमचं सुफळ होणार नाही, मी विज्ञानवादी जर असलो तरी सांगायला लागेल. आणि हे सांगणार ज्या दिवशी होईल तेव्हा आत्ता लग्नातलं जे सगळे चाललेले जे काही आहे, आता तुम्हाला सांगतो की नाही की त्या म्हणजे तो आज विषय हुंड्याबळीचा जरी असला तरीसुद्धा त्या जन्मकुंडल्या मराठ्यांच्या मागं लागलेले 10 मधल्या 8 जन्मकुंडल्या जमत नाही. मग आम्ही जातो कुठं शाहू महाराजांच्याकडे जातो. शाहू महाराजांनी त्या भटजीला मुलीला भविष्य सांगायला एक आलता, त्याला ते टाकला तुरुंगात आणि त्यानंतर त्याला म्हणजे तुला भविष्य कळत नाही तर माझं काय सांगणार. मग हे विषय आम्ही मांडून जन्मकुंडलीवर आपण ज्यावेळेला करतोय की नाही 8 होत नाही. मग ह्याला पर्याय का तर काढायला पाहिजेत. आपल्यासारख्या दैनिकातून अशा पद्धतीनं जर आपण एक चांगल्यापैकी जर लोकप्रबोधन केलं तर मी निश्चित सांगतो लोकप्रबोधनातून समाजामध्ये गरज म्हणून काय असे ना लोक स्वीकारतात. आणि ते स्वीकारणारच असेल तर मी जाताच आपल्याला थोडी 2011ची आचारसंहिता म्हणजे बडेजावतपणा नको, तुमचं काय हे नको, अशा पद्धतीनं अगदी हे जर आम्ही काय केलं की मराठा समाज कुठं आदेश देऊ शकत नाही. फक्त एकच वाक्य वाचून दाखवतो, हा नाही समाजाचा फतवा, कालारूप अनिष्ट रूढी आठवा. नदीवर लावला होता साहेब, तुम्हीच बातमी टाकली होती नदीवर, तुमच्या पेपरमध्ये आणि वजामध्ये दिनांकमध्ये पहिल्या पानावर बातमी. असं जेव्हा आपण हे करू की त्याच वेळी कुठंतरी समाजाला हे होईल. आणि आज काय झालं की हगवणे प्रकरणानंतर समाजामध्ये समाजाचं आपल्याकडं लक्ष आहे, या दृष्टिकोनातून आता लोकांचं सावध झालेले आहे. आणि याचा फायदा आपण सर्व दैनिकातून घेतला आणि लग्न वेळेवर लागण्याचं आपण नाहीतर म्हणजे पेपरमध्ये आपलं नाव येईल किंवा तो विषय आहे किंवा त्याच्याबरोबर जे दागिनेच्या संदर्भात 50 तोळं फॉर्च्युनर गाडी ह्या संदर्भातलं थोडं प्रबोधन आपल्या दैनिकातून केलं तर मला वाटतं निश्चित आपण कुठंतरी त्या ह्याच्या पुढं जाऊया. आणि तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो, एखाद्या मुलीला आता बदल झाला की पूर्वी एखाद्या नांदणं तुटलं तर लग्न होत नव्हतं, आता समाज बदललेला आहे.
96 कुळी आपले 36 गुण जमून आता हजारो केशी शिकडे आहेत. परंतु जात होतं त्या मुलींना फक्त एवढं सांगतो, पोलीस खातं सक्षम आहे, त्यांच्याकडे जावा, किंवा आपण आता इथं सगळी जमलेले कार्यकर्ते आहे, आमच्या पुढे या, पण आत्महत्या एवढ्या करू नका. ह्या मुद्द्यावर आपण आता इथं एकत्र येऊया, एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे. खूप सांगण्यासारखं आहे, कारण त्या मराठा समाजातल्या रूढी परंपराचं जर आपण माप घेतलं तर त्या हळद राहिली पिवडी बसून ते अगदी लग्नातल्या त्या खर्चापर्यंत जो इव्हेंट झालेला आहे, तो इव्हेंटवर कसा मार्ग निघेल हे थोडंसं आपण आपल्या माध्यमातून जर केलं तर खूप बोलण्यासारखं आहे. परंतु माफक प्रमाणात समाज सुधारण्यामध्ये प्रबोधन ही आज काळाची गरज आहे, आणि ती गरज कोल्हापूर नगरी शाहूंच्या विचाराची मंडळी आपण करूया, एवढं मला या ठिकाणी मांडायचं. मला मराठा समाज मोठा आहे म्हणून आपल्याला ते दिसते, सगळ्या ह्याच्यात आहेत. तिथल्या छळाच्या कथा आणि व्यथा खूप वेगळ्या आहेत, मोठ्या मोठ्या इतर यांच्याकडेही आहे. हे सगळीकडेच हा रोग पसरलेला आहे. सगळ्या समाजात ते आपण काय करायला पाहिजे की मराठा समाजानंच घेतलं की ते बारा बोलदारकडे येते किंवा याच्यात बदलतात. आता नदीतला आपण विचार करा की शाहू महाराजांनी त्यावेळी नदीतलं पाणी घाण होणे म्हणून मोटरनं कायलीत काढलं, पण आपण ऐकलो का? पण आपण सगळ्यांनी केले की जवळजवळ वर्षाला 1.25 कोटी टन त्यात जाते. पण आपण काय केलं, एक बुटभर श्रद्धेसाठी आणि बाकीची ह्याच्यामध्ये आज ग्रामीण भागात झालेला आहे ना, ग्रामीण भागामध्ये या चळवळीचा परिणाम झालेला आहे. म्हणजे चळवळी ही दैनिकातून असेल किंवा आपल्या ह्याच्यातून असो, आपण करत राहिलो तर निश्चित. आता आम्ही एक वेळा असं काय टाकलं, नको मुठभर द्या अक्षता चिमुटभर. त्याचे परिणाम झाले ना अनेक ठिकाणी. आता स्टेजवरच्या पुरतं आपलं अक्षता टाकायला आली. मध्ये कालखंड असा झाला, कोण कुठला दारू पिऊन येणार, आपल्या बहिणीला उचलणार. आपण बहिणीकडे वाकड्यानं जर बघितलं तरी आपण चिडतोय, पण समाज हसायला आला पेदी. ह्याच्यावर सुद्धा प्रबोधन केलं. लक्षात घ्या, एखाद्या बडजीच्या गाड्यात आपण ते पण केलं पाहिजे हो. सगळ्यांनी जर मिळून आपण केलं तर मला वाटतं निश्चित एक चांगला मार्ग समाजाला दिशादेशक होईल. नमस्कार, मी मानसिंग जाधव, कसबा बोडा सामाजिक कार्यकर्ता आहे. आता सर्व मान्यवरांनी इथं सांगितलंच की आत्ता हुंडाबळीच्या पद्धतीनं काय चालू आहे आणि काय परिस्थिती आहे. तर मुळात आता मुलींची संख्या कमी आहे, आणि मुलींची संख्या कमी होण्या पाठीमागचं कारण मुख्य काय आहे, तर गेल्या 25 वर्षापाठीमागं मुलींच्या बाबतीत अबॉर्शनचं प्रमाण जास्त होतं, आणि त्या अबॉर्शनचं प्रमाण असल्यामुळं मुलींची संख्या इतक्या कमी प्रमाणात झाली. आणि आत्ता सगळ्यात समाजाबरोबर हुंडाबळीबरोबरच सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावतो आहे की जवळजवळ 30, 35, 40च्या वयोगटातली मुलं आज रस्त्यावर दिसत आहेत. आणि सगळ्यात मोठा येणारा प्रॉब्लेम माझ्या दृष्टीनं असं वाटतं की सर्वांना देखील माहीत आहे की येणारे लग्न ठरत नाहीत. ह्याचं मूळ कारण मुली कमी आहेत, आणि मुली कमी हे आपल्या पूर्वीच्या दुर्लक्ष केलेल्या गोष्टीमुळे झालेलं आहे. त्याचबरोबर ह्या मुली कमी असताना देखील आज मुलं आपली शिकलेली नाही आहेत. नानांनी सांगितलं, आता देसाई साहेबांनी सांगितलं की मुलं आपली शिकलेली नाही आहेत. जी शिकलेली आहेत ती बाहेर गेलेली आहेत, जी शिकलेली नाहीत कुठंतरी MIDCत वगैरे काम करत आहेत. आणि ही समाजामध्ये पडलेली दरी जी आहे, यामुळं मुली कुणाला द्यायचा हा एक प्रश्न मुलींच्या पालकांना पडलेला आहे. आपल्या मुली बाहेर इथून गेलेल्या आहेत, त्या शिकलेल्या आहेत, आणि त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या एवढ्या अपेक्षा झालेल्या आहेत की त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त पॅकेजचा मुलगा पाहिजे. आणि हे करत असताना पालकांना समजत नाही की आपल्या मुलांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं नानाने जसं सांगितलं की प्रबोधन महत्त्वाचं आहे. आज आपल्या म्हणजे 12 बलुतेदार असून द्यात किंवा जातीमध्ये आता आंतरजातीय विवाह चांगल्या पद्धतीने व्हायला लागलेत, आणि ही चांगली गोष्ट आहे की आंतरजातीय विवाह व्हायला लागलेत. पण पूर्वी कसं होतं की आपल्या जातीमध्ये विवाह व्हायचे, आपल्या जातीमध्ये विवाह व्हायचे, आपल्या पै पाहुण्यामध्ये व्हायचे, मित्र नातेवाईकांमध्ये व्हायचे, एकमेकाचे स्वभाव माहीत असायचे, एकमेकांची संस्कृती माहीत असायची, एकमेकाचं खाणंपिणं माहीत असायचं. आणि सर्वात महत्त्वाचं कसं की आपल्या संबंधातले असल्यामुळं एखादी गोष्ट व्हायची ती आबरू जाईल ह्या भीतीनं एखाद्याचा संसार आयुष्यभर तसाच पुढे जात असतो. पण आता ती परिस्थिती बदललेली आहे, कारण लिव्ह आणि रिलेशनशिप ही नवीन कन्सेप्ट निर्माण झाल्यामुळं त्याचा फार मोठा परिणाम मुलामुलींच्यामध्ये झालेला आहे. आणि तो परिणाम अशा पद्धतीनं झालेला आहे
की मुलगीला मुलाची टेस्ट घ्यायची आणि मुलाला मुलीची टेस्ट घ्यायची ही नवीनच प्रथा या समाजामध्ये पडलेली आहे आणि ह्याला पालक खतपाणी घालतायत. सगळ्यात मोठी गोष्ट आज ही आहे की आज आपल्या मुलीसाठी काय लागतं हे आईवडिलाला माहीत असतं, पण आपल्यापासून ती मुलगी दूर गेल्यानंतर ती मुलगी काय करताय हे आज कुणालाच समजत नाही. तो मुलगा काय करतो आहे हे आज कुणालाच समजत नाही. आणि त्यामुळं जे समाजामध्ये आता नवीन एक प्रथा चालू झालेली आहे, क्रेडिट कार्ड. आपला सिबिल स्कोअर वाढवण्याच्या नादात मुलं मुली आता काय करायला लागलेले आहेत की आपला सिबिल स्कोअर वाढला पाहिजे आणि ही सिबिल स्कोअर वाढला पाहिजे म्हणून मोठमोठे मोबाईल चांगल्या कंपनीचे घ्यायला लागल्यात. लाखो रुपयाची गरज नसलेली भौतिक सुखं घेण्याच्या नादामध्ये मुलं मुली आईवडिलांशी खोटं बोलायला लागलेले आहेत आणि ती काय करतात हे पालकांचं दुर्लक्ष पूर्णपणे आहे. आणि ह्यामुळं हुंडाबळी हा एक वेगळा विषय जरी असला तर हुंडाबळी देत असताना पालकांची ही जबाबदारी आहे की आपण हुंडा देत असताना कशासाठी देतो. पूर्वीच्या काळी जसं नानाने म्हटलं की पूर्वीच्या काळी त्या मुलीच्या पुढच्या संसारासाठी उपयोगी यायचा, तिचा संसार सट कशासाठी दिला जात असायचा. तर त्यामध्ये त्या मुलगीला कुठंतरी काय अडचण आली तर ती कुठंतरी एखाद्या खोलीत राहील, तिचा संसार चालू राहील किंवा त्या घरामध्ये जॉईंट फॅमिली जास्त होती, एकत्र कुटुंब पद्धती जास्त होती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्यावेळी काय होत होतं की आपली समाजामध्ये, कारण पै पाहुणे मोठं घराणं असायचं आणि आपल्या घराण्याला गालबोट लागू नये किंवा बट्टा लागू नये म्हणून त्या मुलीसाठी ते आईवडील किंवा त्यांची सर्व कुटुंब प्रयत्न करायचं. किंवा अशी जर केस झाली, एखादा मुलगा दारुडा निघाला किंवा अत्यंत वाईट निघाला किंवा छळा लागला, कारण छळणूक होती, पूर्वी हुंडाबळीच्या भरपूर केसेस होत्या, तर ती छळणूक आपल्या मुलीला सहन होत नव्हती म्हणून ती मुलगी आपल्या या जॉईंट फॅमिलीमध्ये खपत होती, त्या आपल्या कुटुंबामध्ये ती खपत असायची. पण आता ती परिस्थिती नाही आहे. आता मुलगा किंवा मुलगी एकच झालेली आहे. त्यामुळे त्या मुलीच्या सुखासाठी, त्या मुलाच्या सुखासाठी आईवडील भरघोस त्यांची पुढची तयारी करून ठेवतात. म्हणजे ती एवढी तयारी करून ठेवतात की त्यांच्यासाठी काय शिल्लक ठेवत नाही आणि त्यांच्यासाठी शिल्लक फक्त चंगळवाद आहे. आणि हा चंगळवाद आज या गोष्टीला फार कारणीभूत ठरायला लागलेला आहे की त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, शिक्षण वाढलेलं आहे, शिक्षणाबरोबर संस्कार ते लयाला गेलेले आहेत. आज संस्कृती लयाला गेलेली आहे, त्यांना कोणीही विचारण्याची काही नाही आहे. पूर्वी गावठाण पद्धती होती, गल्ली पद्धती होती, चौक पद्धती होती, म्हणजे कोण काय करतं हे एकमेकाला समजायचं. पण आता अशी परिस्थिती झालेली आहे, अपार्टमेंट आहेत, कॉलनी पद्धती झालेली आहे, पलीकडच्या घरात कोण काय चालले, इवन आपल्या घरात काय चाललं हे कुणालाच माहीत नाही आहे. आणि ही परिस्थिती आज समाजापुढे फार मोठ्या प्रमाणात आव असून उभी आहे. आणि यासाठी आज ज्या पद्धतीनं हुंडाबळीच्या बाबतीत आपण प्रबोधन करतो आहोत किंवा आज मराठा समाजामध्ये आज ज्या लग्नाचे इव्हेंट बनलेले आहेत, म्हणजे ते इव्हेंट अशा पद्धतीने आहेत, हे लग्न कुणासाठी आहे हे प्रश्न पडलेला आहे. लग्न ठरायच्या आधी हॉल ठरवायला लागतो, हॉलच्या टायमिंग घेऊन आपलं लग्न करायची ही पद्धत चालू झालेली आहे. त्याचबरोबर अशी पद्धत झालेली आहे की तो मेनू कार्ड घेऊन बसलेले आहेत आणि हे मेनू कार्ड आज आपण विचारच करू शकत नाही अशा पद्धतीनं, म्हणजे ते आपल्याला काय खायला घालायला लागलेले आहेत ह्याच्याकडे देखील दुर्लक्ष आहे. आज सात्विक खाद्य कुठल्याही लग्न समारंभामध्ये नाही आहे. आपल्या कुटुंबात सांगितलं की आपणाला ये आपली संस्कृती, आपलं खाद्यच विसरलेले आहेत. आज आपल्याकडं बघितलं तर यामध्ये आपले पदार्थच कुठं नाहीत, महाराष्ट्रीयन पदार्थच आपल्या जेवणामध्ये नाही आहेत आणि ते केलं तर आपण गरीब दिसू, ही एक भावना झालेली आहे सगळ्यांची. म्हणजे उसळ, जिलेबी वगैरे असले जे पूर्वीचे लाडू वगैरे होते हे पदार्थ आपल्या जेवणात दिसले तर ही गरीब कुटुंब आहे काय अशा पद्धतीचं. त्या मुलीच्या याच्यासाठी जे बाहेरचे पदार्थ यायला लागलेत, बाहेरची संस्कृती यायला लागली, त्याच्या पुढं जाऊन आज मध्यंतरी, म्हणजे हा विषय यामधला नाही आहे, मुंबई पुण्यामधले जे डान्स बार बंद पडले आहेत तिथल्या मुली येऊन आपले रिसेप्शन्स म्हणून इथं ह्या पद्धतीने हे चालू झालेलं आहे. आणि अत्यंत विघातक परिस्थिती आज आपल्या या लग्न समारंभामध्ये चालू आहे. आणि हे सगळं जे आहे ते कर्ज काढून चालू आहे आणि हे कर्ज पुढं त्या मुलींना पुढं 25 वर्ष फेडायला लागेल हे आईवडिलांना, पालकांना माहीतच नाही आहे. आणि मग अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर एखाद्या मुलींच्याबद्दल अडचणी निर्माण झाल्यानंतर समाजामध्ये त्यांना सहकार्य करणारा, मदत करणारा एकही त्यांच्या पाठीशी उभं राहत नाही. म्हणून ही प्रकरणं पोलिसांच्याकडे जातात किंवा ही प्रकरणं कोर्टापर्यंत जातात. आणि आज माझ्या माहितीप्रमाणे कोर्टामध्ये सगळ्यात जास्त डिवोर्सचे केसेस सगळ्यात जास्त कोर्टामध्ये असतील तर सगळ्यात जास्त मुलींच्याकडून जे कोर्टामध्ये जास्त केसेस आहेत.
त्यामुळं आपल्या पालकांना सगळं माझी विनंती आहे की आपल्या मुलामुलींना आत्ताच आपण हे केलं पाहिजे आणि त्यांची वयात आल्यानंतर लवकर लग्न करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण वय ओलडून गेल्यानंतर त्यांच्या अपेक्षा वाढत आहेत आणि या वाढलेल्या अपेक्षा या गोष्टींना घातक ठरत आहेत. आणि निश्चितच आपल्या सर्व तरुण भारतचं मी अभिनंदन करतो की तुम्ही चांगल्या विषयावर आम्हाला सर्वांना बोलवलं. धन्यवाद. तुम्ही जरा अशा एका विषयाला हात घालावा असं वाटतं की एखाद्या गरीबाचं लग्न होईल एवढा खर्च हळदीवर आपल्या इथं व्हायला लागला आहे. वेगवेगळ्या प्रकारचं बोलणार मला मी सोडवल्या त्या केसेस त्यावर बोलीन मी. किंवा असं पण एखादं उदाहरण द्या की नाही बाबा मला नाही करायचं नाही, मला उंड्यात घ्यायचं नाही. मी स्वतः आहे माझ्या मुलाचा म्हणजे मी जे मी तेच बोलते तुम्हाला कारण 17 सालीच हे केले. मी सुनीता चंद्रकांत पाटील, राजमाता जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष. तर घरापासूनच करावं लागतं तर ते समाजात ते होऊ शकते. तर मी घरापासूनच सुरुवात केली. पहिल्यांदा पुरोगामी म्हणून विचार सगळे माझ्या आईकडेच आहेत. त्यात माझे आजोबा वैदिक स्कूलचे शिक्षक होते, त्यामुळे माझं लग्न पण सगळे फाटे देऊन झालेलं आहे त्या काळात. म्हणजे 85ला 1985ला माझं लग्न झालं त्यावेळी सगळे फाटे होम वगैरे काही नाही, त्या सप्तपदी वगैरे आहे काही प्रकार नव्हते. नंतर मला लग्न झाल्यानंतर कसं असतं की बाबा मुलगीला तुम्ही सांगताय काय की तू दिलीस तिथं मेलीस. म्हणजे मेलीस असं नव्हे की तिला निर्णायक क्षमता यावी. त्या घरात गेल्यानंतर ती निर्णायक क्षमता तिला यावी याकरता हे सांगितलेलं असते. तू प्रत्येक गोष्ट मला येऊन सांगू नकोस की ती गोष्ट तू तिथंच संपव, तू तिथं त्यांच्या पद्धतीनं कशी सोडवता येईल. अहो तिला निर्णायक क्षमताच देत नाहीत. तिला सांगतात काय झालं लगेच फोनवर तुमचं तर सरांनी सांगितलं सर दादानी सांगितलं सर फोनवर लगेच विचारलं जाते तिला. अशा अनेक आजही माझ्याकडे येतात आणि मी त्या मिटवतो. म्हणजे आयांनाच सांगतो की तुम्ही अजिबात फोन त्यांना करू नका, माझ्याकडे करा आणि ट्रान्सफर. असे जवळजवळ 100 घराने मी वाचवलेले आहेत. ताई पण आहेत माझ्यावर, दररोज एक तरी येतेच. आणि जास्तीत जास्त काय समोरचा मुलगी आपण बघताना आम्ही विचार काय केला की मुलगी आणि मुलगा दोन्ही बाजू असतात आणि ह्याच्यात काय जात पात किंवा श्रीमंत गरीब हुंडाबळीत नाही. जे तुम्ही स्वइच्छेनं देताय ते स्त्रीधन असतं, ते तिच्याजवळच राहिलं पाहिजे. आज असं करतात तिच्याकडनं आलेलं सुद्धा सासू आपल्याजवळ ठेवतात. हे सुद्धा परवा प्रकरण आलं. मी ते द्यायला लावलं त्यांना की नाही म्हटलं हे तिचं स्त्रीधन आहे ना, तिच्या आई वडिलांनी घातले देत नाही, मग तुम्ही घातलेलं तर तुम्ही काय देणार. म्हणजे ते तिच्यात शाबूतराव हा कायदाच आहे की. आणि जे जास्त तुम्ही मागता त्याला आपण हुंडा म्हणतो. आणि ह्या ह्याच्यात मग अमानुष छळ होतात, मारलं जाते, ते केलं जाते, चटके सिगाटे सगळे प्रकरण मिटवलेत सर मी. आणि त्यामुळं त्या महिलेला की आत्महत्या करायची प्रवृत्ती येते. मग ही प्रवृत्ती कुठंतरी थांबली पाहिजे म्हणून आमची संघटना जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. आणि आज माझ्या मुलाला ज्यावेळी मी मुलगी बघायला गेलो त्यावेळी आम्ही काय बघितलं, त्यांचे विचार आणि आपले विचार जमतात का हे पहिलं पाहिजे. त्यांचे विचार आणि आपले विचार जर जमतच नसतील तर ते मुलीवर त्या बोललं ती चांगली छान दिसते, ती शिकलेली आहे, ती भरपूर पैसे देते, असं कुठलंही आम्ही बघितलं आहे. त्या घराण्याचे विचार कसे आहेत, आमचे कसे आहेत, सुशिक्षित आहे, शिकलेले आहे, ती इथं मॅच होऊ शकते. परत आम्ही लगेच तिला मुलगीला सुद्धा घर आमचं बघायला बोलवलं. आता अलीकडे पद्धत नव्हती ही की बाबा मुलगीला सुद्धा अरे ती नांदणार आहे आयुष्य तिला काढायचं, ती बघू दे. ती नकार दिला होता त्यांनी की नाही. म्हटलं ती जर घर बघायला येणार असेल तरच मी लग्न ठरवणार. आणि मी म्हटलं काही साखरपुड्यापासून ती जोपर्यंत ह्या घरात आहे माझ्याजवळ तोपर्यंत 1 रुपयाही तिच्यावर आईवडिलांनी खर्च करायचा नाही, हे पहिलं सांगितलं. त्यात आम्ही शिवशाही पद्धतीने लग्न केलं. सगळ्याला फाटे जे अक्षता होत्या ती फुलं त्यात सगळ्या महिला गुंतल्या आदल्या दिवशी, सगळ्या जेवढ्या होतील त्यात चर्चा वेगवेगळ्या अशा म्हणजे चांगल्या सामाजिक तुम्ही किती ते काय झालं हे अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, हे प्रबोधनच झालं शेवटी ते. आणि त्याच्यानंतर शांत लाऊडस्पीकर नाही. म्हणजे जे आपले नातेवाईक येतात खूप वर्षानं ते एकमेकाशी बोलतील, एकमेकाला ऐकूच येत नाही एवढे लाऊडस्पीकर असतात. त्यावेळी फक्त आम्ही संविधानाची पूजा केली मुला आणि मुलगीनं आणि ह्याच्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं लग्न जेवण घातलं. पण शेवटच्या 4 पंक्तीला परत आम्हाला जेवण करावं लागलं. आम्ही असे नेमलेले होते की बाबा ते अन्न वाया जायला नको. आज आमच्याकडं आणि ताईंच्याकडं असं येते की अन्न राहिलं आणि एक कोणतरी सांगा आता एक व्यक्ती आम्ही ओळखीचा आहे तो नंबर देतो तिथं मग ते गरीब लोकांना वगैरे म्हणजे ते अन्न वाया जाऊ नये एवढा प्रयत्न आम्ही करतो.
पण ह्या गोष्टी कशा आहेत की ह्या विचारानं झाल्या पाहिजेत. तुम्ही लगेच तिनं हे केलं म्हणजे हुंडा हे आहे की नाही, ह्या हुंडा बळीच्या ह्याच्या आहेत की नाही, नुसतं पैसे आणि हे असं नाही आहे. बाकीच्या बऱ्याच गोष्टी, संशय घेणे. तुम्हाला सांगतो एक अशी केस आलेली, हा मुलगाच माझा नव्हे, संशय घेतला त्या मुलगीवर आणि तिला छळ सासू सासऱ्यांनी केलं. अहो शिशु आधार केंद्रासारखी ती भरायला लागली. शिशु आधार केंद्रावर पण आम्ही काम करतोय, तिथंसुद्धा ही अशी छोटी छोटी मुलं. आज माझं मुलगी आहे, ती मतिमंद आहे, चांगल्या घरातली मुलगी, ती मतिमंद आहे. ती मतिमंद आहे हे त्यांना थोड्या दिवसानं कळल्यानंतर ते शिशु आधार केंद्राला आले. बघा बाळ, किती वाईट परिस्थिती आहे. म्हणजे मतिमंद मुलं आपण टाकून देतो का? ते तिथं मूल आले सर, बघू शकताय तुम्ही तिथे जाऊन, मतिमंद मूल. मग हे तुम्हाला काही सोनोग्राफीत काही कळालं नाही का? म्हणजे तुम्हाला, आणि त्या बाळाला दूध 2 महिने पाजलं, आता त्या बाळाला दूध पचेना झाले, त्याला हॉस्पिटल ॲडमिट करायची पाहिजे. प्रमिला जरग चालवतात त्याच्यावर पण आम्ही जिजाऊ ब्रिगेड काम करतो. म्हणजे अशा महिला वगैरे आल्या तर त्यांच्यासाठी म्हणजे अशा पण परिस्थिती सुरू झालेल्या आहेत. आणि इथं कुठेतरी आळा बसावून आमचे खूप प्रयत्न चालू आहेत. म्हणजे घटस्फोट किंवा वकिलांच्याकडे येतात किंवा यांच्याकडे येतात, माणूस छळवतात, त्या सगळ्या ठिकाणी. एक मला वाटते काटेभोगावचं आलेलं, आई वडील दोघंजण शिक्षक, मुलगी चांगली माझ्या घरात राहते आणि त्याला कमी आहे तिथलं म्हणून त्याला भरपूर द्यायला सुरुवात केली. नंतर वांदी व्हायला लागली, मग माझ्याकडे आल्या. म्हणजे तुम्ही देता हीच पहिली चुकी द्या, बंद करा. तो करू दे, पाहिजे असेल त्याची बायको करू दे ना, क्लासेस घेऊ दे. आणि आज खूप चांगल्या पद्धतीनं नांदते ते. उस्मानाबादचं एक पण असं चाललं आहे, 5 वर्ष माझ्या जीवावर ती नांदते मुलगी. तर तिच्या पण ह्याच्यात तिने पण भरपूर दिलं त्याला, त्यांची पण परिस्थिती चांगली आहे. तिला तर परवाकडे मोबाईल फोडून तिला बाहेर काढलं. तिथं गेल्यानंतर तिला कायदे सांगितले. म्हटलं मी आजपर्यंत तुम्हाला म्हणजे तुमची तुटायला नकोत, नाती तुटायला नकोत, कायदे सांगितल्यानंतर आज ती खरोखर चांगल्या पद्धतीने वागायला लागलेत. आणि आता त्यांच्या समेट वगैरे झाला आहे. ते पाहुणे पण तिकडचे परवा आलेले, ते पण मला भेटले की तुमच्या जीवावर आम्ही मुलगी ठेवलेली, पण ती आज चांगल्या पद्धतीने. म्हणजे तुम्ही त्यांना विचार आणि प्रबोधन चांगलं द्या. दोन्ही पार्टीला सांगावं लागते सर, असं नाही की तुम्ही मुलगी दिली म्हणजे संपली नव्हे, तिला काय तर त्यात खूप. मी आधीच माझी सून आली त्यावेळेस मी तिला सांगितलं, मी पहिल्यांदा सून आहे या घरची, जशी मी सून आहे तशी तू सून आहेस. असं कुठलंही नातं नाही, मैत्रीचंच नातं राहील. आणि आज ही मैत्रीचंच नातं आहे. कुठंही तिला इच्छा असेल तर असं बंधन नाही. एकदा तुम्हाला विश्वास निर्माण झाला, तुम्ही का संशय घेताय? संशय घ्यायची गरज आहे काय? मुलग्याला सुद्धा मी सांगते, अरे तुला सोमवारी सुट्टी मिळते ना, तिला थोडा वेळ तू दिला पाहिजेस. हे सासवानी सांगायला पाहिजे, आईचं घ्यायला पाहिजे तुम्ही. तर मला काय मुलगी नाही तरी पण मी हा विचार केला की अरे मी जसं सण केलं किंवा काय, त्यावेळी जरा होतंच की इकडं जायचं नाही तिकडं जायचं नाही, पदर पडता कामा नये, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पण मी शिकलेले असल्यामुळे मी म्हटलं मी आपल्या ह्याच्यात सुधारणा करायची. आपण बाहेर आपल्या मुलांच्या दोन्ही सुधारणा करायची. मुलांना चांगल्या पद्धतीत शिकवलं, परिस्थिती चांगली असताना सुद्धा मुलांना सांगितलं नाही की आपली खूप परिस्थिती चांगली आहे. त्यांना सांगितलं नाही सोय आहे, त्या पद्धतीनंच वागवलं त्यांना. आणि दोघं पण मुलं माझी इंजिनियर आहेत आणि दोघांनी पण कारखाना काढला स्वतःच. असं मग मी हे करते महिलांचं. मी मला जे अनुभव आले येस, काम महत्त्वाचं म्हणून सोडा. हळदीच्या त्या समारंभासाठी 40,000 रुपयाचं तो एक पॅकेज मिळतं, ते आणायचं. पुन्हा ते DJ आणायचं का, तर माझी मुलं गल्लीतली, माझे मित्रपरिवार नाचला पाहिजे, पाहुणे पण नाचले असले पाहिजे, ह्यासाठी DJ. म्हणजे कुठं चाललो आहे फक्त आपण बघा. त्यानंतर प्री वेडिंग शूटमुळं तर मुला मुलीची आई, मी धाडसानं सांगतो, ते बघत नाही, लाज वाटते त्यांना आपल्या मुलीला अशा अवस्थेत त्या प्री वेडिंगमध्ये. म्हणजे मुलाचाही सोडा, मुलीवरच का बोल, त्या मुलाचंही तसंच वागणं असेल. आई वडील बघत नाहीत, हे काय 4 चौघात मोठी स्क्रीन लावलेली असते लग्नाच्या मंडपामध्ये आणि लोक लग्न सोडून ते स्क्रीन बघत असतात. त्यानंतर हे दोन मुहूर्त, एक सकाळी एक संध्याकाळी, पत्रिकेत लिहायची वेळ आलेली आहे की आमचं लग्न वेळेनुसारच होणार आहे, अशा लग्न पत्रिका काढायची वेळ आलेली आहे. आणखी एक वेळेचं सांगतो मी, अनेक लग्न नेता त्याचा आवडता आल्याशिवाय एक लग्नाची अक्षता पडत नाही. म्हणजे आणि तिथं जवळजवळ 500-600 जरी आपले पै पाहुणे आले असले, गल्लीतली माणसं आली तर त्याचं महत्त्व नसते. अजून आमचे साहेब यायचे आहेत, कोण साहेब ते तुम्हाला माहिती आहेत, प्रत्येकीचे वेगवेगळे, ते आल्यावर अक्षता पडतात. असलाही प्रकार चाललं तर आपण मूळ हे सोडूनच कुठं चाललो आहे. आणि त्याचे परिणाम त्या मुलीला, इव्हन नुसतं मुलीला नाही तर मुलीकडून मुलालाही अनुभवावे लागतात. बोलायची पंचायत होते. अजून आपला मध्यमवर्गीय असा आहे की
दबकून राहते, कोणतरी मग तक्रार होते आणि अशा पद्धतीने जाते. आता ते भागवणे कुटुंबियांचं झालं म्हणून आपण हे सगळे बोलायला लागलो आहे, पण तशा पद्धतीनं खूप कुटुंबांची कुचंबना झालेली आहे. बाबा याच्यावर अगदी याला कायद्याच्या कसोटीवर सांगा. नाही त्या बोलतीलच, त्या अनुभवाने ते बोलतीलच, त्यांना आलेल्या येते. तुम्ही ही कलर हे सांगते, ही तर या, ही करा, ही आहे, ही तरतूद आहे. तुम्ही अधिकारावांनी तुम्ही बोलू शकता बरोबर. मी बोलतो नाही, तुम्ही बोला. सध्याची देशातली आणि महाराष्ट्रातली आणि विशेषतः गेल्या एक 15-20 महिन्यातली कोल्हापुरातली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेता सर्वप्रथम मला एक खुलासा करणं गरजेचं आहे की मी देव मानतो, परंतु माझ्या घरामध्ये मी जिथं शिकलो, ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये सकाळी प्रार्थना असायची, ओ लॉर्ड क्रिएटर ऑफ ऑल. त्यांनी ते पारदर्शक होते. जसं आम्हाला शाळेत समजावतं, आम्हाला सांगितलं की ओ लॉर्ड म्हणजे एक देव, विशिष्ट देव नाही. ओ लॉर्ड क्रिएटर ऑफ ऑल, जो ज्यांनी तयार केलं सगळं तो देव. आमच्या घरामध्ये मी देव मानतो. मला या जगामध्ये माझ्या आईबापांना आणलं म्हणून आमच्या घरामध्ये आता आमचे आईवडील नाहीत, त्यामुळं घरात पूजा जर असेल तर आमच्या घरातल्या पतवांची पूजा आम्ही पहिल्यांदा करत नाही, आईवडिलांच्या फोटोची आम्ही पूजा करतो. तर ते मला या जगात आणलं म्हणून ते मला देव आहे. त्यामुळे मी देव मानतो. परंतु मी वसंतराव म्हटल्याप्रमाणे विज्ञानिष्ठ आहे. मला प्रत्येक गोष्टीला का म्हणायची सवय आहे आणि जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत त्याला मी हो म्हणणारं नाही. आमच्या घरामध्ये आम्ही बऱ्याचशा प्रथा आम्ही अनिष्ट म्हणणार नाही की जसा त्याचा आवडीचा आणि ज्याचा त्याचा भावनेचा प्रश्न आहे. आमच्या घरात म्हणजे सत्यनारायणाची पूजा बंद होती. ज्या आईवडिलांना मी देव मानत होतो आम्ही त्यांचं श्राद्ध जोरात करायचो, पण ज्या तऱ्हेनं गेल्या 3-4 वर्षामध्ये श्राद्ध घालणाऱ्यांकडनं जी श्राद्ध घातली गेली आम्ही बंद केलं. आम्हाला उशिरा कळालं, कारण आम्ही मराठी आहोत, मराठ्यांची बुद्धी ट्यूबलाईट फार उशिरा भेटते. आम्हाला कळालं की आपण कुठेतरी फसलो आणि ते कुणाच्या तरी आम्ही अलगदपणे आम्हाला जखोड्यात आम्हाला अडकून ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्ही ते प्रथा बंद केली. त्यांचे जे काही पैसे आम्ही वर्षाला खर्च करायचो ते आम्ही अनाथ आश्रमाला आम्ही पैसे देतो. मी ह्या विषयामध्ये म्हणजे अधिकारवाणीनं बोलू शकतो. तर मी माझ्या लग्नामध्ये हुंडा घेतलेला नाही. मी तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अधिकारी होतो, मोठ्या पदावर होतो. आणि माझ्या लग्नामध्ये मी काही पैसे उचलून माझ्या सासरवाडीला दिले होते. ते लग्न जरा शिस्तीनं व्हावं, त्यामुळे मी लग्न हुंडाबेडा घेतलेलं नाही. माझ्या मुलाच्या लग्नाचं मी काय घेतलेलं नाही. त्यामुळे ह्या विषयामध्ये मला सांगण्याचा जरा जास्त अधिकार आहे. पुढं जाण्यापूर्वी मराठांच्या विषयीमध्ये ज्यांनी 30 वर्ष 40 वर्ष नानांनी जे काम केले, नानांनी सांगितलेल्या सगळ्या मुद्द्याशी मी सहमत आहे. सगळ्या मुद्द्याशी त्यांनी अतिशय बारीक अभ्यास केला आहे आणि त्यांनी जे म्हटले आणि ही हॅज कन्क्लुडेड की समाजाला प्रबोधनाची गरज आहे आणि खरोखरच गरज आहे. समाजाला या प्रबोधनाची गरज आहे. कारण त्यांनी चांगलं उदाहरण दिलं. कारण या प्रत्येक समाजाला काही गुरु धर्मगुरू आहेत, मराठा समाजाला धर्मगुरूच नाही. आणि त्यामुळं आम्ही चौफेर उधळलेलो आहोत आणि त्यामुळं आम्हाला दुसऱ्याच्या जरा हार्ड शब्द म्हटलं तर दुसऱ्याच्या आहारी जाण्याची आम्हाला सवय पडली आणि आम्ही दुसऱ्यांच्या आहारी गेलेलो आहोत. आणि त्यामुळं आम्ही लोकांचं चांगलं बरोबर विज्ञाननिष्ठ आहे का नाही आम्ही ताबडतोब अनुकरण करतो. हे मत बंद झालं पाहिजे. मगाशी आपण जो विषय म्हटला की तो हुंडाबळी वगैरे, आणि हे जे नवीन जे उदाहरण आलं, मी नाव घेत नाही, ते एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराणं म्हणून ते नाव पेपरला आलं. दररोज घटना घडतात कोल्हापुरात, दररोज घटना अशा घडतात. परंतु गरिबीमुळं ते समाजासमोर आणि वृत्तपत्रामध्ये येत नाही. हीच मोठी अडचण आहे. त्यामुळंच अशा घटनेला बळ मिळत आहे असं पोलीस अधिकारी ते कबूल करते. काय म्हणजे देशामध्ये जगामध्ये कुठलाही कायदा हा
मानव केंद्रित कायदे आहेत. जगातला कुठलाही कायदा घ्या, कुठलाही घ्या, पिनल लॉज घ्या, कॉन्ट्रॅक्ट लॉज घ्या, मनुष्याला समोर ठेवून कायदा तयार केला आहे. आणि मनुष्य म्हणजे थोडा बहुत चुकणार, मनुष्य चुकीचा वागणार म्हणून कायदे केले गेले. 100% आपण 100 वर्ष राज्य केलेल्या ब्रिटिशांना आपण घालू शकलो. पण आत्ताची जी समस्या आहे ना, ती एवढ्या सहजासहजी आणि एवढ्या सोप्या पद्धतीनं या आमच्या हातबल झालेल्या मराठा समाजातनं जाणं फार कठीण काम आहे. कालावधी लागेल. पण ते नाना म्हटल्याप्रमाणे जर प्रयत्न केले सर्वांनी मिळून तर ते होऊ शकते. हा मुद्दा पकडून नाना म्हटले की धर्मगुरूची गरज आहे. मी म्हणतो की मगाशी म्हटल्याप्रमाणे धर्मगुरू प्रत्येकाला आपल्या घरातला आपला आईबाप जर धर्मगुरू मानला तर बऱ्याचशा गोष्टी यामध्ये म्हणजे सॉल्व्ह होऊ शकतील. बेसिकली लहानपणीच घडवायचे असतात. घरामध्ये लहानपणीच चांगली वळण लावली गेली पाहिजे. त्याला आपण इंग्रजीमध्ये टू इम्बाईब व्हॅल्यूज, एक लहान मुलांवर चांगले संस्कार घडवणं हे आईबापांचं कर्तव्य आहे. ते आईबाप म्हणून नाही तर ते देव आहेत त्या समोरच्या माणसाचे बाळाचे म्हणून घडवणं आहे. तिथं आज आम्ही चुकलेलो आहोत. त्यामुळंच ह्या घटना होत आहे. ते मुद्दामून होतं का तर मराठा समाज जे आम्ही सगळेजण मानतो की मराठा समाज आर्थिकदृष्ट्या पिचलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं आहे की इकॉनॉमिकल कंडिशन्स पॉवर्टी ब्रिंग्स बॅकवर्डनेस. समाजामध्ये जर एखाद्या माणसाच्या खिशामध्ये पैसे नसतील तर तो हळूहळू मागास होत जातो. आणि त्याप्रमाणे मराठा समाजाच्या खिशामध्ये गिन्या नाहीत आणि तो मागास झालेला आहे. आणि मागास समाजामध्येच अशा प्रकारची कृत्यला बळ मिळत जातं. त्यामुळं काही अंशी समाजाला आजच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये जे काय घडत आहे त्याला शासनसुद्धा कारणीभूत आहे असं मी म्हणेन. आपण म्हणाल की म्हणजे आता ह्यासाठी CR पूर्वीच्या IPC मध्ये 498 कलम होतो. महिलांसाठी स्पेशल डोमेस्टिक व्हायलन्सचे कायदे वगैरे केलेले आहेत. परंतु हे करूनसुद्धा प्रश्न सुटलेला नाही. याला टाळी एका हातानं वाजत नाही. मगाच्या चर्चेमध्ये फक्त महिलांच्या बाजूनं बोललं गेलं. याला टाळी दोन्ही हातानं वाजते. दोन्हीही घटक या आजच्या परिस्थितीला कारणीभूत आहे. सुप्रीम कोर्टापासून आजच्या ट्रायल कोर्टापर्यंत प्रत्येक वेळेला या फॅमिली कोर्टामध्ये समजून सांगितलं जातं की हिंदू धर्मामध्ये असं लग्न ही संस्था आहे आणि ती संस्था समाजाच्या भल्यासाठी मोडता कामा नये असं प्रत्येकानं दृष्टिकोन ठेवला पाहिजे. म्हणून कुठल्याही फॅमिली कोर्टामध्ये प्रकरण गेलं तर पहिल्यांदा ज्याला आपण कन्सलेशन म्हणतो काय अशा दुसऱ्याला त्या जोडप्याला पाठवलं जातं. एक म्हणजे काउन्सिलर्स असतात आणि ते पटवून सांगतात की बाबा काय आहे काय नाही, दोन्ही बाजूचं ऐकून काय चुकतं आहे काय नाही चुकत, काय मध्यमार्ग येऊ शकतो, तुम्ही एकत्र बसा, तुम्ही यातनं मार्ग काढा, संसार तुम्हाला करायचा आहे. ह्या पद्धतीनं काउन्सिलिंग केलं जातं. आणि परंतु एकंदरीत परिस्थिती नाना हे किंवा हे साहेब किंवा ताई म्हटल्याप्रमाणे अत्यंत गंभीर आहे. मी प्रॅक्टिसिंग लॉयर आहे. मगाशी साहेब म्हटल्याप्रमाणे आजच्या घडीला कोल्हापूरपुरतं बोलूया, शहरापुरतं नवीन जर कोर्टामध्ये 5 केसेस फाईल झाल्या तर त्यातल्या 3 केसेस या फॅमिली कोर्टाच्या केलेल्या असतात. म्हणजे एवढा हा विषय गंभीर होऊन बसलेला आहे. कायदा हे ह्याचा मार्ग नाही असं एक प्रॅक्टिसिंग लॉयर म्हणून मला वाटतं. कायदा हे कारण मी तो उदाहरण देतो ना की नवऱ्याला सोडून बायको बाहेर निघून गेली आणि ती नांदायला येत नाही. मग रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स म्हणून आम्ही एक कलम आहे त्या कलमाखाली आम्ही कोर्टाला अर्ज करतो आणि कोर्ट मंजूर करतो. जा तुला तुझी बायकोला ऑर्डर करतो ना नांदायला जा. ही ऑर्डर काढणं सोपं आहे पण कोर्टाला ती एक्झिक्युशन करणं अवघड आहे. हे आता ज्याला दैनंदिन किंवा अगदी उघडं सत्य आहे. त्यामुळं कायदा करूनसुद्धा अंमलबजावणी करणं सोपं नाही या विषयामध्ये. त्यामुळं हा प्रॉब्लेम 100% इरॅडिकेट झालेला नाही आणि होऊ शकत नाही. मग तुम्ही एक वकील म्हणून मला काय विचारा की यार मला उत्तर काय? उत्तर काहीच नाही आहे. नवरा बायकोनं एकत्र बसणं, कुटुंबानं एकत्र बसता कामा नाही.
या प्रकरणामध्ये कुटुंबाने एकत्र बसता कामा नये, कारण कुटुंबातले सगळे जी माणसं आहेत चर्चेला बसतात, दे आर टू एक्झिट. त्यांचं या जगातनं केव्हा ना केव्हा जाणं आहे, जे ह्या वादातील नवरा बायकोच्या अगोदरचं असेल. त्यामुळं नवरा बायकोनं एकत्र बसलं पाहिजे आणि नवरा बायकोनं एकत्र बसून चर्चा करून काय चांगलं काय बरं, कोण चुकतंय काय चुकतंय, टोकाची भूमिका न घेणं ही संस्था आहे. आणि या संस्थेची टिकवण्याची जबाबदारी त्यामुळं धर्म टिकवण्याची जबाबदारी, जात टिकवण्याची जबाबदारी त्या दोघावर तुम्ही जर टाकली तर ह्याच्यावर चांगला मार्ग करू शकतो. ह्या लग्नाच्या प्रकरणामध्ये आईबापानं पै पाहुण्यानं डोकं घातलं, या प्रकरणामध्ये 100% डायव्हर्सच होतो असं माझा अनुभव आहे. कारण आगीत तेल ओतणारे बरेच असतात, यातनं स्वतःचा फायदा करून घेणारे बरेच असतात. समाज ते लग्न तुटलं तर हरकत नाही, तुला 56 बायका मी आणतो असं सांगतात आणि मग ह्यातनं प्रश्न सुटत नाही. तर फार म्हणजे कायदा आहे, पण मी म्हणेन की कायदा अपयशी आहे आणि तो कितीही तुम्ही स्ट्रिंजंट करा, कितीही कडक करा, या दोन मनांच्या बाबतीतला हा विषय आहे जो कायद्यानं मिटू शकत नाही. दोन मनं जुळली पाहिजेत. लग्न करतानाच जात पात धर्म कुणी तयार केला याच्यावर मी बोलणार नाही. एकदा कुरुंदकर साहेबांचं पुस्तक वाचून घ्या, तुम्हाला कळेल की हे सगळं कुणी तयार केलं आणि त्यांच्या जपड्यात आम्ही जाऊन बसलेलो आहोत. तो विषय तर आता आपल्याला हाताळायचा नाही. नवीन मला समस्येला तोंड द्यायचं नाही. माझ्या घरावर अजून जुन्या खापऱ्या आहेत ज्या दगडानं मोडतात, ती माझी ताकद नाही घालण्यामुळे. फक्त मी तुम्हाला इंडायरेक्टली म्हणतो की कुरुंदकर साहेबांचं पुस्तक 2 वेळा त्याचं पठण करा. ह्या श्रावणामध्ये त्याचंच पठण करावं कुरुंदकरांच्या पुस्तकाचं. ते जर तुम्ही वाचलं आणि ते जर मराठ्याने अनुकरण केलं तर 90% हा फॅमिलीचे जे भांडाचे विषय आहेत ते विषय संपून जातील. जात पात तू मोठा का मी मोठा इगोचा विषय आहे आणि मराठ्यानं इगो तर फारच आहे. त्यामुळे हे सगळे विषय आहेत. आईबाप म्हणून मी म्हणतो आईबापानं देवाची भूमिका पार पाडली पाहिजे. बाहेरचा देव येणार नाही. दगडातल्या देवानं हा विषय सुटू शकत नाही. दगडातला देव म्हणजे मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, मी देव मानतो, परंतु हा विषय 2 मनातला विषय आहे. त्यामुळं ह्या 2 मनाने एकत्र बसून हा विषय सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसऱ्या मनानं डोकं ह्यामध्ये घालता कामा नये. दुसऱ्या मनानं अजिबात डोकं घालू नये. हा विषय त्यांच्यावर सोपवा. परंतु काही गोष्टी आहेत, काही प्रिकॉशनरी मेजर्स आहेत की आपण भावनेच्या भरात जाऊन पैशाकडं बघून तो श्रीमंत आहे, पुढं भविष्यात मुलांचं चांगलं होईल, कुटुंबात चांगलं होईल, भलं होईल, किंवा ती बाई त्या मुलीकडच्या म्हणतात हे 10 एकर शेती आहे, मुलगा चांगला आहे, नोकरीला आहे, जमीन गाड्या आहे, बंगला आहे. हा लग्न ठरवण्याचा हा निकष असता कामा नये. समाजासाठी आणि जातीसाठी संस्थेमध्ये आपण एक भर घालतो आहोत. त्याच्यामुळं या मोठ्या जबाबदारीनं लग्न ठरवताना डोळसपणानं विचार करून लग्न ठरवलं पाहिजे. पैसा, शेती, जमीन, जुमला, दागिने हा विषय ना, या विषयानं हे फक्त भौतिक आहे. हे भौतिक सुख जास्त वेळ टिकत नाही. आत्मिक सुख मिळण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर लग्न ठरवतानाच आपण डोळेपणे लग्न ठरवलं पाहिजे. आपण सज्ञान झालेल्या मुलाचं आपण लग्न ठरवतो. मला असं वाटतं की आम्ही आमच्या मुलाच्या लग्नामध्ये आम्ही असं म्हणत होतो की बाबा तू सज्ञान आहेस, नोकरीला आहेस, तू सांगल त्या मुलीशी आम्ही लग्न करायला तयार आहोत. जात पात धर्म आम्ही मानत नाही. जात पात धर्म कुणी तयार केला आणि तो तुमच्या मुदक्यावर कसा बसला आणि कसं तुम्हाला हे दिवस आणले. पुन्हा एकदा कुरुंदकर साहेबाचं पुस्तक वाचा. त्यानं तुम्हाला यावर सगळ्यावर ह्याच्यावर तुम्हाला सगळे मार्ग मिळू शकतात. ते नरहर कुरुंदकरांचं असं नरहर कुरुंदकर नाही अहो ऐका ना, नरहर कुरुंदकरापासून ऐका मी त्याचा खुलासा करतो ना की या विषयामध्ये नरहर कुरुंदकरांपासून आत्ताच्या तुम्ही जे कुरुंदकर म्हणता त्या कुरुंदकरांपासून सगळ्याचं अवलोकन करा. हे अवलोकन केलं तर हे सगळे तुम्हाला ह्यावर मार्ग मिळतील. तुम्ही सांगा आणि मला तुम्ही प्रश्न विचारा, मी स्पेसिफिक प्रश्न विचारा, मी उत्तर देतो. सांगा मला काय प्रश्न विचारा मी उत्तर देतो. चांगलं हे अनुकरण प्रिय जो आपला समाज झालेला आहे आणि विशेषतः आपली तरुण मुलं की त्याच्या लग्नाच्या हळदीत मी इतकं नाचलो अशा पद्धतीचं होतं. ह्या अनुकरण प्रिय समाजाला नेमकं काय करायचं? जेवणातही अनुकरण म्हणजे तुमच्या घरातल्या लग्नात इतक्या
तर यांचं कसं ठरतं आहे श्रेष्ठत्व, यांच्या लग्नात इतके पदार्थ होते आणि ते नवरंगी पाहिजे आणि शक्यतो ते असे तुलना माझ्याकडनं उत्तर घेण्यापेक्षा याचं समर्पक उत्तर नानाने दिलेलं आहे. प्रबोधनाची गरज आहे, प्रबोधनाची गरज आहे. ही लांबची चळवळ आहे. हे एका दिवसानं 2 दिवसानं जरासपशीमध्ये हा कागद आतला पर्यंत उतराल असं होणार नाही. परंतु प्रबोधनाची गरज आहे जी त्यांनी ऑलरेडी चालू केलेली आहे. मी या ठिकाणी नानांचे माझे राजकीय विचार जमत नाही, तरी देखील सामाजिक विचारामध्ये मी नानांच्या चांगल्या कामाचं ते हल्ली जरा उजवीकडे झुकले. ते पुरोगामी वगैरे ते म्हणतात पुरोगामी म्हणून ते पुरोगामी राहिलेलं नाही. तर नानांच्या समाजासाठी, मराठा समाजासाठी त्यांनी खरोखर चांगलं काम केलं. मी त्यांचा कार्यकर्ता आहे. मी त्यांचा कार्यकर्ता नानांनी समाजासाठी जे सांगितलं हे प्रत्येक घरोघरी झालं पाहिजे. घरामध्ये थांबा झाला मित्र थांबा. लहानपणी आम्हाला लहानपणी आम्ही झोपायला जाताना आम्ही आजीच्या खुशी झोपायचो आणि ते आम्हाला लहानपणी शिवाजी महाराजांच्या वगैरे कथा सांगायच्या. प्रत्येक घरातल्या आजी आजोबांना आणि आईबापानं ह्या मराठा समाजाला नानांनी सांगितलेल्या प्रबोधनाच्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. लहानपणापासूनच लहान मुलांना जर या गोष्टीचं वळण लागलं तर समाजातल्या हा प्रश्न काही अंशी सुटू शकतो असं मला वाटतं. तेच मी मुद्दाम म्हणतोय सारखं अनुकरण करणारा आपला जो समाज आहे, लग्न झाल्यानंतर आता या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्न झाल्यानंतर कर्ज काढून अनुकरण करण्यासाठी केलं जातं आहे. मुलगी एक महिन्यानंतर घरातलं त्या वातावरण बघा, ज्या घरात म्हणजे अशा अनुकरणातनं लग्न झालेलं आहे तिथून पुढचं हप्ता भरायला पैसा नसतो. सगळं जे काशीद साहेब तुमच्या प्रश्नामध्ये उत्तर आहे. यू स्टार्टेड इन दिस फॅशन की लग्नामध्ये इतकं हळदीला जेवण घातलं. मुळात मी तुम्हाला म्हणतो, मी आजही सांगतो, जो मराठा नसलेला पत्रकार सो मान्य करेल की मराठा समाज आर्थिक परिस्थितीनं घाईला आला आहे आणि आर्थिक परिस्थिती घाईला आल्यामुळं समाजामध्ये मराठ्यांची किंमत राहिली नाही. मराठा त्यामुळं सामाजिकदृष्ट्या मागास झाला आणि मग मागास झाल्यामुळं आमची या समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आमची मान उंचवण्यासाठी आमची ही धडपड आहे. म्हणून आम्ही ऐपत नसताना उरण काढून सण करतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जी बंद होणं गरजेचं आहे. मराठा हा मोठाच आहे, मनगटानं ताकदीवान आहे, बुद्धीने ताकदीवान आहे, परंतु ही गोष्ट त्याच्या मनामध्ये 200% रुजवण्यासाठी नाना म्हटल्याप्रमाणे प्रबोधनाची गरज आहे. नानानं विडा उचलला आहे. आम्ही नानाबरोबर ह्या विषयामध्ये आहोत. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव. मागील वर्षापासून मी कोल्हापूर SP ऑफिस येथे महिला दक्षता विभागात काम करते सर. मी 14 वर्ष झाली माझ्या सर्व्हिसला. पोलीस खात्यामध्ये येऊन 14 वर्षामध्ये मला बरेच अनुभव आले, महिलांच्या बाबतीत आले. महिलांच्या तक्रारी असतील किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय असतील, एका हाताने टाळी वाजत नाही, ह्या गोष्टीसुद्धा माझ्या अनुभवास आल्या. हा झाला माझा सर्व्हिसमधला अनुभव. पण मी पण अशा कुटुंबातली मुलगी आहे जिथं माझं कुटुंब खूप मोठं होतं. मला सख्या 5 बहिणी आणि 2 भावंड आणि अगदी मध्यमवर्गीय घरातली शेतकरी कुटुंबातली, वडील वायरमन होतं. पण ती परिस्थिती माझी की अगदी माझं नाव, मी 5 नंबरची मुलगी असल्यामुळं, सलग 5 मुली असल्यामुळं, थोडीची मी पार्श्वभूमी सांगते माझी मग नंतर. तर 5वी मुलगी असल्यामुळं अगदी माझं नाव नकोसा ठेवण्यापर्यंत विषय गेला होता. आणि अगदी मला दुसऱ्या म्हणजे माझ्याच मावशीला 3 मुलं होती, तिला मुलगी नव्हती म्हणून दत्तक देण्यापर्यंत विषय चालला होता. पण माझी आई ठाम राहिली म्हणून मी माझ्या आईकडेच राहिले. ते माझं नशीब. पण त्या परिस्थितीतून मी म्हणजे घडत गेले. नंतर माझी आत्या, जी माझ्या जन्माच्या अगोदरपासूनच माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी, म्हणजे तिच्याच माहेरी ती राहते. कारण माझ्या वडिलांनी तिला सासरी होणारा छळ, त्यामुळे तिला जीवदान देऊन माहेरी आणलं होतं. तेव्हापासून ती आत्या माझ्याजवळ. किंवा माझी आजी असेल, माझ्या आत्याच्या नवऱ्याने 2 लग्न केली होती. ही सगळी पार्श्वभूमी जी आहे ती मी डोळ्यांनी बघितलेली आहे. महिलांना होणारा त्रास मी अनुभवलेला आहे. शिवाय माझ्या मोठ्या 4 बहिणी, म्हणजे 1-2 बहिणींना तरी, मोठ्या बहिणीला तर खूपच सासूचा त्रास होता, तो हुंड्यासाठीच होता. किंवा आणि दिलं तिथं मेली, अशा पद्धतीची ती म्हणजे परिस्थिती होती. आणि माझा जन्म जरी 90व्या दशकातला असला तरी आपण सगळे समकालीन आहोत. कारण मोबाईल नव्हता, तेव्हापासून मोबाईल आला तेव्हापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर झरझर घडत आहेत. त्यामुळे मी
जरी मला अनुभव नसेल तर मी अनुभवातून बोलू शकते, जे घडलेलं आहे, अनुभवलेलं आहे त्याच्यातून. तर त्या पार्श्वभूमीमुळे मला महिलांच्या ज्या समस्या आहेत ते मी तळागाळात जाऊन मी जाणू शकते. तसंच मला खूप योगायोग आला की मी पोलीस खात्यामध्ये आले. पोलीस खात्यामध्ये मला महिलांना न्याय देण्याचं म्हणजे माझ्यावर जबाबदारी सोपवली. म्हणजे न्याय देण्याची म्हणजे न्याय मी कोर्ट देऊ शकतं, पण जो आहे तिला जो सुरुवातीला जो न्याय देऊ शकतो तो पोलिसात देऊ शकतो, तिचं कुटुंब वाचवू शकतो, ते मला काम करण्याची संधी मला मिळाली. आता माझ्याकडे महिला दक्षता विभागात काम करताना मी रत्नागिरीला एक 16 ते 18 साली 2 वर्ष महिला दक्षता विभागात काम केलं होतं. तिथं समझोत्याचं प्रमाण जास्त होतं माझ्या अनुभवातून. तिथं पण समझोता मीच करत होते आणि इथं आल्यापासून मागील वर्षापासून मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनुभवते. तो जरी कोकण विभाग असला तरी सगळीकडे परिस्थिती तीच आहे, तेच संस्कार आहेत, तीच परिस्थिती आहे. कुटुंबात आता सध्या काय चाललं आहे म्हणजे शिक्षित मुलं सगळीकडेच आहेत, कोकणापासून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण ऑल इंडियामध्ये असेल. तर इथं समजूताचं प्रमाण मला जरा कमी वाटायला लागलं, ह्यासाठी की तो आता कालावधी बदलत चालल्यामुळं असेल. 16 ते 18ची गोष्ट वेगळी आणि आता 25वी चालू आहे. तर माझ्या अनुभवात आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आम्हाला प्रॉब्लेम येतो की योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे. सगळ्या गोष्टी येऊन थांबतात तो हुंड्याजवळ येतात आणि विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ हा होतो. त्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तोच गुन्हा दाखल होतो. एकमेव कलम आहे की 498 होतं, आता 85 झाले BNS. तर सगळं काय होईना, कशातूनच काही म्हणजे मिळेना, त्यावेळी तो गुन्हा दाखल होतो. सुरुवातीला त्यांना गुन्हा दाखल करायचा नसतो. पहिली गोष्ट असते की त्यांना मार्गदर्शन जर योग्य मिळालं, योग्य त्यांचं समुपदेशन झालं, त्यांच्यातला संवाद आपण ऐकला, त्यांनी एकमेकांशी संवाद केला किंवा समजूतदारपणा जरा ठेवला तर ते दोन्ही कुटुंब एकत्र येऊ शकतात. पण कधी येऊ शकतात? ते कोर्टाकडं जायच्या अगोदर. योग्य मार्गदर्शन मिळत नाही, त्यामुळे ते आमच्याकडं न येता डायरेक्ट कोर्टामार्फत नोटीस पाठवली जातात. एकतर्फी सल्ला त्यांना मिळाला जातो किंवा कुणाच्या तरी सल्ल्याने ते एकमेकांना, आता बायको माहेरी गेलेली आहे किरकोळ कारणावरून, ती नांदायला येत नाही तर तो आमच्याकडे येऊ शकतो. म्हणजे जिथं जिथं काउन्सिलिंग सेंटर असतील किंवा जिथं जिथं आता सामाजिक कार्यकर्त्या मॅडम आहेत म्हणजे किंवा असे नानांसारखी लोक असतील या साहेबांसारखी, तर सल्ला घेतला जुन्या लोकांचा किंवा कुटुंबातील मोठ्या व्यक्तीचा तर नक्कीच ते प्रकरण थांबू शकतं. पण ते काय करतात, बायको नांदायला येत नाही तर कोर्टामार्फत नोटीस पाठवली जाते. नोटीसमध्ये सहज साधे सोपे शब्द वापरले जात नाही, त्याच्यामध्ये अगदी चारित्र्याच्या संशयापासून पाठले. आता हे वकील साहेब आहेत, त्यांना अगदी माहिती आहे आणि मी अपवाद वकील बनते. जरी हा शब्द वापरला तरी मला खूप म्हणजे काय अपवाद वकील आहेत, मला माझे चांगले मित्र पण आहेत, पण खूप वाईट अनुभव पण येतो याचा की त्यांचं ते काम आहे वकील म्हणल्यानंतर. पण आपलं एक कुठे तर सामाजिक बांधिलकी आहे की योग्य मार्गदर्शन जर त्या व्यक्तीला मिळालं, ती आपल्याकडे आली कशासाठी, तिला अडचण आली म्हणून ती आली, तिचं जर चांगलं असतं ती तुमचा सल्ला घेणारच नाही. पण ती आपल्याकडे येतं त्यावेळी खूप वेळ झालेला असतो, कोर्टामार्फत तिला नोटीस गेलेलं असतं, ती तिच्यावरचे आरोप असते, अरे मी हे केलंच नाही, हा नवरा मला नकोच, कशाला मी जाऊ, जर असं असेल मी जर हे केलंच नाही तर मी का त्या घरी परत जाऊ. किंवा जर ती आलीच दुसरीकडे म्हणजे पोलीस स्टेशनला कधी कधी जाते, नवऱ्यानं मारहाण केलेली असते किंवा शिवीगाळ केलेली असते, कुणी तर सल्ला देतो जा पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस काय करतात की काउन्सिलिंग सेंटरला पाठवतात. आमचा महिला दक्षता विभाग आहे तिथं जा. का तर नवरा बायकोच्या भांडणामध्ये जर NC घेतली तर तो काय म्हणतो, आम्ही आमच्या आजोबाजांपासून कधी गेलो नाही, पोलीस स्टेशनची पायरी आम्ही चढली नव्हतो, तू मला ती दाखवलीस. किंवा आमच्याकडे काउन्सिलिंगला आली तरी त्यांना हा विषय असतो, मी अर्धा तास घालवते त्यांना समजून सांगायला, अरे इथं कुठलीही कारवाई होणार नाही, इथं फक्त तुमच्यात वाद होत होते, तिथं तुम्हाला व्यासपीठ नव्हतं एकमेकांना बोलण्यासाठी, तुम्ही एकमेकांचं ऐकत नव्हता म्हणून तुम्ही आमच्यापर्यंत आला, हे मला त्यांना समजावून सांगायला लागतं. पण जर गुन्हा दाखल झाला, NC दाखल झाली तर त्यांच्या मनात तीच आडी राहते. मग कधी कधी असं म्हटलं जातं पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, एवढं तिथंपर्यंत प्रकरण पोचलं होतं, पोलीस काहीच करत नाही. पोलिसांचा हा विषय असतो, NC दाखल झाली त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली, प्रत्येक NCमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागते, बॉन्ड लिहून घ्यावा लागतो, मी असा करणार नाही पुढे. जरी त्यानं तो प्रकार केला नसला किंवा बाईनं म्हणजे महिलेने खोटी तक्रार दिली असेल, पण शेवटी त्याच्यावर जे कारवाई होतात पुढच्या त्याच्यावर वॉच ठेवला जातो. त्यामुळे त्याला काय वाटतं की मी गुन्हेगार म्हणून मला त्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं. ही गोष्ट टाळण्यासाठी पोलीस काउन्सिलिंग सेंटरला पाठवतात. मग त्याच्यामध्ये असं वाटतं महिलांना की
पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. बरं ठीक आहे, आमच्याकडे आले त्याच्यानंतर मग हा प्रकार एक आहे की योग्य मार्गदर्शन न मिळत असल्यामुळं डायरेक्ट कोर्टामार्फत नोटीस गेल्यामुळं कोर्ट हे हक्काचं आहे त्यांच्या, पण कोर्टाचा पर्याय हा शेवटी असावा. 1000 पर्याय आहेत त्यांना वेगळं व्हायला, पण एकच पर्याय असतो एकत्र यायला. कधी घरातील कुटुंबातील लोकांकडून होतं, समाजातील लोकांच्या म्हणजे तंटामुक्ती अध्यक्ष असतील, गावातली प्रतिष्ठित व्यक्ती असतील, त्यांच्या समझोत्याने तो होऊ शकतो प्रकार. पण कधी ते जर तिथं गेले तर योग्य प्रॉपर मार्गदर्शन मिळालं तर. दुसरी गोष्ट आहे आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचा, मी म्हणते आता मी महिला आहे त्यामुळे महिलाच्याबद्दल बोलायला मला कोणी आक्षेप घेऊ नाही शकत. मी आत्तापर्यंत बघितलं, जर माझी आणि मॅडमशी मगाशी चर्चा झाली, जर बाईनं मनात आणलं तर कुठल्याही बाईचा हुंडा पण दिला जाणार नाही आणि घेतला पण जाणार नाही. कारण जी मेन असते घरातला गृहमंत्री असतो ते सासू. आता इथं सासू पण असेल, सून पण असेल, मी पण कुणाची तर सून आहे, उद्या कुणाची तरी सासू होईल मी, आणि कुणाची तर मुलगी पण आहे. त्यामुळे मला अधिकार आहे या गोष्टी बोलण्याचा. जर त्या बाईनं मनात आणलं तर कुठल्याही महिलेवर अन्याय होणार नाही. अन्याय झाला की सगळा मुद्दा येऊन थांबतो, तो हुंड्याजवळच येऊन थांबतो. गुन्हे दाखल होतात, तो पहिला हुंड्याचा शब्द असतो आणि मगच सगळ्या पुढच्या प्रोसिजर असतात. तर त्या जर बाईनं मनात आणलं तर ती मुलाला समजावू शकते, सासऱ्याला समजावू शकते, तिच्या मुलाला ती ताब्यात ठेवू शकते की बाळ हे असं आहे. कारण तिला कसं असते, मुलगी अगदी अशिक्षित असल्यापासून किंवा महिला अधिकारी असेल, तिला महिला ही चुला निमून जी मानसिकता आहे ती अजूनही लोकांची कमी झालेली नाही. तिनं पहिला आधी घर सांभाळावं आणि मग नोकरी, भले ती पुरुषांच्या खांद्याला लावून काम करत असावं, पण तिला तरीसुद्धा अगदी घरी गेल्यानंतर दह्याचं विरजण लावण्यापासून, मटकीला मोड आणण्यापासून, ऑफिसमधले म्हणजे जे काही असतील निर्णय जबाबदारी म्हणून ती पार पाडावीच लागते. त्यात चॅलेंजेस नाही, म्हणजे करूच शकत नाही कोणी चॅलेंज. महिला म्हणजे अपवाद असतील, म्हणजे घर तर घर, ऑफिस ते ऑफिस, पण माझ्या बाबतीत तर तसं होत नाही. मी अगदी माझ्या म्हणजे समाधानानं अगदी माझ्या इच्छेने मी सगळ्या गोष्टी करत असते आणि मी खूप सुखी आहे माझ्या कुटुंबात, का तर ह्या गोष्टी दोन्ही समतोल ठेवल्यामुळं. पण सासूनं जर सासू आता कसं आहे, सगळ्या गोष्टी तिच्यापर्यंत येऊन थांबतात. हुंडा घेणं आपण म्हणतो, हुंडा ही अनिष्ट प्रथा आहे. 1961 साली हा कायदा निघाला आहे हुंडाबंदीचा. हुंडा देणं आणि घेणं या दोन्ही गोष्टी हे आहे, गुन्हा ठरतो. पण आपण किती मानतो, आपण फक्त काय म्हणतो, कायद्याला कडक शिक्षा असावी, कायद्यात सुधारणा व्हायला पाहिजे. सुधारणा कशाला व्हायला पाहिजे, कायदा आधीचाच आहे ना. शिक्षा तर अगोदरपासूनच ठेवली, ती शिक्षा आधी नाही. 1961 म्हणजे किती आपल्या जन्माच्या अगोदर असेल तेव्हापासून हा कायदा अस्तित्वात आहे. आणि तेव्हापासून आपण लग्न म्हणजे कितीतरी लग्न आपल्या डोळ्यासमोर होतात. तेव्हा त्या काळी म्हणजे कसं प्रत्येकाला कसं वाटतं की म्हणजे मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलीला द्यावं, तिला तिची हौस करावी. एखाद्या आईला वाटत असते माझ्या लग्नात मला मिळालं नव्हतं, माझ्या मुलीला द्यावं. मग सगळे मध्यमवर्गीय म्हणजे काही एवढी परिस्थिती नसते, त्या मुलीला कर्ज काढूनच हुंडा दिला जातो. आणि मग तो हुंडा देऊनच तिथपर्यंत थांबत नाहीत, ते हुंडा देतात. प्रत्येक वेळी मुलगी ज्यावेळी माहेरी जाते त्यावेळी तिला ते काहीतरी दिलं जातं, सोन्याचा दागिना दिला जातो किंवा ते हे प्रत्येक परंपरा, प्रत्येक रूढी ह्या लागू ठेवलेल्या आहेत. मी पण मराठा समाजातले, आपल्याला माहिती आहे काय रूढी आपल्यात परंपरा आहेत त्या. ते अधिक महिना असतो त्याच्यामध्ये जावयाला वाण द्यायचं, चांदीचं ताट द्यायचं. पहिली दिवाळी जावयाची कुठली हे घालून ठेवल्या की माहेरच्या लोकांचा सन्मान करण्याची. मला सांगा, प्रत्येक जण आता सून म्हणजे सासरे पण इथं आहेत, वडील पण म्हणून आहेत, भाऊ म्हणून पण आहेत आणि सगळेच. त्यामुळे सगळ्यांना हे लागू होतं. मग ते कसं होतंय, जरी एखादं म्हटलं नाही द्यायचं तर शेजारी सासू जात असते हळदी कुंकूला किंवा कुठल्या तर कार्यक्रमाला. ती जरी सून आपली चांगली असेल तर तिला ती सून माझी कशी आहे हे बघण्यापेक्षा तिच्या ह्या सुनेचं ते हे आलंय काय म्हणतो, बुत्ती म्हणतात आमच्याकडं, रुकवत म्हणतो, शिदोरी म्हणतो, तिला पाठवणीला बघ एवढं दिलं. ती सुनेला बोलत नसते, ती शेजारणीला तिच्यासमोर सांगत असते. मग सुनेला जरी सून आई म्हणून तिच्याशी वागत असेल तर ह्या गोष्टी ना ती न कळत हे करत राहते आणि सासूपासून दूर जात राहते. ती शेजारच्यांचा अनुभव येऊन घरात कथन करत असते आणि स्वतः काय सांगते असते, मी नाही बाबा माझ्या सुनेकडून काय घेतलं, म्हणजे असं होत असते. मग ह्या प्रत्येक सासवांना ह्या गोष्टी कसं प्रत्येक सासूनं नाही हा तसंच असते ना. मग तिला असं वाटत असतं की मी काय घेतलं नाही, मग त्या सुनेला त्रास द्यायला चालू करायचं. आपली म्हणजे तुझ्या वडिलांचं एवढं चांगलं आहे, मग द्यायची सवय अगोदरच लागून ठेवलेली असते. त्यामुळे मुलगी रिकामी आलेली त्यांना पटत नसते. आणि मग मुलाला एकतर्फी मुलाचं कसं होऊन जातं
की त्यांचा जास्त हस्तक्षेप असतो, आईशिवाय पान हलत नाही ना, असावंच. कारण मला पण आई आहे, मी जर आईला बोलले तर मला हा नियम लागू होतो. पण मी पण म्हणजे आता सध्या माझं जर माईचं कुटुंब असेल तर आम्ही 5 बहिणी म्हणलेलं, तर माझ्या भावाला बायका देताना 5 नंदांचा विचार पहिला केला जाऊ शकतो, बरोबर आहे. त्यामुळे आम्ही म्हणायचं आमच्या भावांची लग्न होतात की नाही, पण आम्ही कसं त्यांना सांभाळून घेणार आहे ते आमचं आम्हाला माहिती आहे. आज भावांची लग्न झाले, त्या एवढ्या सुखी आहेत की प्रत्येक गोष्ट भावाला सांगायच्या अगोदर त्यांना नंदा जवळच्या वाटतात. तेवढा आम्ही एकीचा स्वभाव वेगळा असू शकतो, 5चा कसा असेल, हे संस्कार असतात मिळालेले. तर त्या पहिली गोष्ट अगोदर आमच्या आईला जरी काय म्हणायचं, म्हणजे आई जर काय बोलली तर आम्ही आईला दाबतो का, तर सुनेला जर आम्ही वहिनीला जर बोलायला गेलो तर तेवढं नातं आपल्या जवळचं नाही आहे, तिचा गैरसमज होणार. मी कुणाला जास्त बोलू शकते, मी माझ्या आईला बोलू शकते, आई तुझं चुकतंय, तू असं बोलू नकोस. ज्यावेळी तिला विश्वास वाटला त्यावेळी आता कधीही गरज लागत नाही की माझ्या आईला सांगायची. माझ्या भावजांना कळलं की खूप चांगले आहेत माझ्या नंदा आणि मैत्रिणीसारखं नातं हे आपण निर्माण करू शकतो. मग जी सासू असते ती मुलाला दाबू शकते, तिथल्या तिथं त्याच्यावर वर्चस्व ठेवलं तर ही कुठलीही कुटुंब तुटणार नाही. आज छोटी छोटी मुलं येतात महिला कक्षामध्ये आणि सरळ महिला येतात, महिला असतील किंवा पुरुष असतात, मला डिवोर्स हवा आहे. त्याच्यामध्ये वाक्यच लिहिलेलं असतं की मला डिवोर्स हवा आहे. डिवोर्स आहे का दुकान आहे का हे, लागलंच नाही मला आजच पाहिजे मॅडम डिवोर्स. अरे देते, तू बस 2 मिनटं, तुला देते डिवोर्स, बस. डिवोर्स द्यायचं माझं काम नाही, पण मी तिला बसवण्यासाठी, तिच्याशी संवाद साधण्यासाठी म्हणजे हे करत असते. पण किरकोळ कारण काय, कधी कधी असं असतं की तो माझं टीव्हीचा रिमोट लपवून ठेवतो, तो म्हणतो माझा आवडता चहाचा कप ती लपवून ठेवते. ही कारणं जर मी समजावून सांगायची म्हटलं तर ह्यांचा संसार आयुष्यभर कसा टिकणार आहे. ही काही उदाहरणं अशी पण आहेत. कधी कधी मुली म्हणतात की मला म्हणजे कधी ते वधूवर सूचकमध्ये एका मुलीनं प्रश्न विचारलेला की मुलाला आईवडील नको सांगत असते किंवा व्हॉट्सअपला चॅटिंग करून बोलत असते किंवा म्हणजे आणि नवऱ्याच हे झाल्यामुळं कसं होतं, तो नवरा मग ते वाचतो किंवा त्याच्या निदर्शनास येतं. जिथं ती नवऱ्याची चुगली करायला जाईल तिथून त्याचा सन्मान अपमान व्हायला सुरुवात झाली आणि एकमेकाचा सन्मान न राखल्यामुळं ह्या गोष्टी बऱ्याच हे होत चालतात. नवऱ्याचा अपमान तूच ठेवत नाही तर बाकीचे का ठेवतील. प्रत्येक गोष्ट असेल तर तुम्ही दोघात बोलायला पाहिजे. तर एक माझ्याकडे अशी केस होती मागच्या महिन्यामध्ये, तिचा नवरा म्हणजे 1 वर्ष झालं नाही लग्नाला अजून आणि डिवोर्ससाठी त्यांचं अपील पण तिने केलं आणि मग माझ्याकडे आलेली ती केससाठी, पण नवऱ्यानं दाखल केला होता. त्याच्यामध्ये तिचं म्हणणं होतं की नवरा माझ्यावर प्रेम करत नाही, मला म्हणजे हुंडावे ते असतं, प्रत्येक अर्जामध्ये हुंड्याचा उल्लेख असतोच, त्यामुळे मी हुंडा घेतला ह्या गांभीर्याने बघत नाही कारण त्याच्या तळाशी गेल्याशिवाय हुंडा होत नाही. तर तिचं असं म्हणणं होतं की माझा नवरा माझ्यावर म्हणजे हे करत नाही, प्रेम करत नाही. त्यानं आधी 6 महिने लग्न ठरलं होतं, त्यांनीच आम्हाला खूप फेऱ्या मारल्या आमच्याकडं, मग लग्न झालं आणि आता मला सासू त्रास देते, म्हणजे नवरा त्रास देतो वगैरे सगळं. मग त्या नवऱ्याने मी त्याला विचारल्यानंतर त्यानं मला सगळे व्हिडिओ दाखवले. मॅडम हे बघा, मी जर तिच्यासाठी काय करत नसतो, हिचा बड्डे बघा मी कसा केला आहे. मग त्यानं हॉल स्वतः ते रील्स बनवली होती त्यानं, ते काही दाखवण्यासाठी नव्हती. मग त्यानं छानपैकी तिचा बड्डे केला होता. त्याच्यानंतर त्याच्या आईचा बड्डे कसा केला आहे तो त्यानं दाखवला. हे बघा मॅडम इथं कोण आहे का बड्डेला, माझ्या आईचा बड्डे. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात माझ्या बहिणीचा बड्डे. मग तरीसुद्धा ही अशी म्हणते की आईचा ऐकतो, बहिणीचा ऐकतो असं. तर त्याला म्हटलं तिला मी विचारलं, म्हटलं काय सासूचा काय त्रास आहे वगैरे. काय नाही, सासू म्हणते की प्रत्येक गोष्ट तू मला मागायची. मग माझ्या नवऱ्याला मागितलं तर नवरा मला रात्री 11-12 नंतर आणून देतो गोष्ट, पण सासूला सांगून देत नाही. अरे म्हटलं तुझ्यासाठी बास आहे ना, ते देतोय ना, देत नाही असं आहे का, तुला देतोय ना तो. नाही त्याने जाहीरपणे द्यायला पाहिजे, मी तुझी बायको आहे ना. अरे सासू तिच्या अनुभवाच्या नुसार सल्ला देत असते. तिच्या काळात तिच्या सासूने जे केलंय तेच ती करत असते. म्हणजे मला पण जे माझ्या सासूने मला केले तसं मी सुनेला वागणार ह्या पद्धतीनं. तुझा नवरा चांगला आहे ना, तुला एक जमेची बाजू आहे ना. नाही मला तसं नकोच आहे, मला राहायचंच नाही. आणि सगळ्यात जास्त हस्तक्षेप होता तिच्या आईवडिलांचा, माहेरचा. आई बऱ्यापैकी प्रकरणं पण तशी आहे. पहिलं ठीक होतं, माहेरची लोकं काय करायची, म्हणजे लग्न झालं तर मुलीकडे अगदी गेलं तर उंबऱ्याच्या बाहेर मुलगी येत नव्हती. अगदी बाय टाटा हाय बाय करायला येऊ शकत नव्हते ती, कारण ती आतमध्ये असायची. सासरच्या लोकांशीच लोकं बोलायची माहेरची आणि मुलीची भेट न घेता जायची. कधी सणवार असेल, काय पंचमी असेल त्या सणालाच त्या यायच्या, तेवढंच यायच्या, नाहीतर त्यांचं सगळं कष्टातच दिवस जायचे. पण आता मुलीला काय झालं आहे, मोबाईल हातात असतो, अँड्रॉईड मोबाईल असतो, लगेच क्लिक असते, आई मला न्यायला येईल.
दारात गाडी उभा असते, सासू सासऱ्यांची परवानगी नव्हे, नवऱ्याला पण विचारलं जात नाही. त्याच केसमधलं सांगते. मग तशीच ती रात्रीची घेऊन तिला जे काय काय घेऊन जायचं ती गाडीतून निघून गेली. नवरा घरी यायचा होता, नवऱ्याला काही कल्पना नाही. मग त्याचा पण आत्मसन्मान कुठेतरी दुखावला की माझ्या बायकोनं मला तरी निदान विचारायचं. मी जर माझ्या बायकोची बाजू घेते, मग तिची काय अपेक्षा की आईशी भांडावं, बहिणीशी भांडावं. अरे आईशी भांडावं म्हणून मी का सांगू? मी पण आज मला पण आई आहे ना, माझ्या भावाला तो नियम लागू होतो मी जर सांगितलं तर, बरोबर आहे की नाही? मग मी तसं सांगत होती तिला, तर ती निघून गेली, माहेरून यायला तयार नाही. मग आले, दोघांच्या समझोता केला, दोघांना समजावून सांगितलं, चांगलं घडवून आणलं मी. आणि त्या दोघांना बोलायला मी अर्धा तास खाली पाठवलं, दोघेच बोला तुम्ही. तर आईसारखी उठून बाहेर, किती वेळ बोलताय आता या म्हणा. मी त्यांना बडबडून खाली बसवलं, अजिबात उठायचं नाही, बोलायचं नाही. आली ती पोरगी आणि मी नंतर सगळं झालं होतं, स्टेटमेंट घ्यायचं चालू होतं, सगळं व्यवस्थित समजावलं. आणि त्या हास्यास्पद बाब म्हणजे नवरा आईच्या भीतीनं मुलीच्या, जी ज्यावेळी माहेरी होती, 2-3 वेळा भेटायला, रात्री 2 वाजता बायकोला भेटायला गेलाय, ते आईला माहीत नाही. बायकोला म्हणते तुला न्यायला येऊ का? नाही, मी आता घरी सांगते, आईची परमिशन घेते आणि मग येते मी. असं करून तो कंटाळून शेवटी त्यानं माझ्याकडे अर्ज दिला होता. झालं, त्यांचं जुळलं, सगळं जमलं, स्टेटमेंट घ्यायला चालू केलं. आणि 4 वाजलेल्या दुपारी, म्हणून मी म्हटलं तर जाऊया जेवायला, आता स्टेटमेंटवर राहिले, सगळं जुळलं. आणि मी आले तर मला फोन आला, मॅडम ती नाही म्हणते राहिला. का? तर आईशी 5 मिनटं बोलायला गेलेली ती मुलगी आणि नाही म्हणते. आणि विशेष म्हणजे तिला सख्या 6 बहिणी होत्या, भाऊ नव्हता आणि ही 1 नंबरची मुलगी. हे पण त्यांना सांगितलं होतं की पहिली मुलगी जर तुम्ही घरी नेऊन ठेवली, बरं ठीक आहे, जर खरंच त्रास होतो तर मी म्हणणार नाही तुमची मुलगीने, आम्ही जबरदस्तीनं जोडायला इथं बसलेलीच नाही. तर जोडलं तर मी रिवॉर्ड मला कोण देणार नाही, मला विचारत पण नाही कोण तू किती काउन्सिलिंग केलं आणि किती समझोता केला, कारण की जबरदस्तीने मिटवण्याची गोष्ट नाही. तशा परिस्थितीमध्ये सगळं सांगून तुमची मुलगी घरी आली तर बाकीच्या मुलीच्या लग्नावरती परिणाम होईल, असं सगळं सांगून देखील आईनं तिला आईवडिलांनी काय सांगितलं. मुलगी म्हटली मला जायचंच नाही, घ्या म्हणलं स्टेटमेंट, करू द्या कोर्टाच्या कचेऱ्या, मी काय करू ना दुसरं त्या गोष्टींमध्ये. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मी त्यांना समजावलं. ती त्यातनं म्हणजे ते तसं झालं, ते केस तुटली. म्हणजे समजोता होण्याची प्रकरणं सांगते की ह्या किरकोळ गोष्टी आहेत. आईला सांगणं, बहिणींना सांगो, तिचं चॅटिंग, माझा नवरा असाच करतो तसाच करतो, त्यानं मला मारलं तर मी त्याला कानपाडीत मारली, असलं चॅटिंग. आणि समोरचीचं काय, तू हे आहेस रणरागिणी आहेस, तू शोभतेस. समोरची तिला बहीण तिला चितावणी देते आणि ती नवऱ्याने त्याचं स्टेटस स्क्रीनशॉट काढून मला दाखवलं, मॅडम हे बघा बहिणीचं बोलणं. म्हणजे त्यांना स्वतःच्या संसाराचं काहीच पडलेलं नाही. पण ह्यात आता नाही, अजून आहे. बोलल्यानंतर एवढं लक्षात आलं की मुलीच्या आईनं कितपत तिच्या संसाराला हस्तक्षेप नाही, करावा. पहिलं होतं त्याला की मर्यादा. माहेरचे म्हणायचे दिली तिथं मेलीस. त्यामुळं कसं व्हायचं, मुली निमूटपणे सहन करायच्या, मारायच्या, आत्महत्या करायच्या. हां, टोहच्या बडक्यामध्ये सुद्धा कितीतरी महिला मारल्यात सासरच्या लोकांनी. पण त्यावेळी लोक आपली मुलगी गेली, विषय संपला, कशाला कोर्ट कचेऱ्या. आता तसं राहिलं नाही. एका क्लिकवरती तुम्ही कॉल करता, 112 कॉल केला की पोलीस येतात, घरी कॉल केला की कुठलाही तरी नातेवाईक हजर असतो आणि 4 व्हीलर गाडी घेऊन हजर असतो न्यायला मुलीला. म्हणजे इतकी परिस्थिती अशी वाईट नाही राहिली की निमूटपणे छळ सहन करतात. पण वेळीच जर त्यांचं काउन्सिलिंग झालं किंवा घरातल्या महिलेनं जर तो पुढाकार घेतला, माझ्या घरात असं होणार नाही, तर ह्या गोष्टी बऱ्यापैकी थांबतील. आणि फोनशी संपर्क कमी कर आणि तू जास्त माहेरचे संपर्क नाही. तिचा दिवसातून 4-5 वेळा फोन असतो. चांगलं काय झालं जी प्रत्येकाच्या मनात आहे, जे घरोघरी आपण ऐकतोय, उठता बसता जे ऐकतोय, जी चर्चा ऐकतोय, ती तर सगळ्यांच्या तोंडातून एकत्र ऐकायला मिळाली. एका व्यासपीठ मॅडमने ते फार एकच उदाहरण सांगतो. मॅडमने आता जे सांगितलं की फक्त 5-10 मिनिटं जेवायला बाहेर गेल्या आईनं सांगितलं. मी आणि माझी बायको एका गावात गेलो आणि त्यांना सांगितलं की तुमची मुलगीला तयार केली आणि पोहे खाले आणि मुलगीला आत नेली. ती मुलगी म्हटली, आई म्हणली आम्हाला एक मुलगी जड आहे काय, तर पोरगं व्यसनाधीन होईल. आणि आज ती मुलगी गेल्या 3 महिन्यापूर्वी परत आली साहेब, तर ती पोरगा आता व्यसनीत झाले आणि मुलगा आता 7वीला गेला आहे बघा. म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनात हे झालेलं आहे, घडलेल्या गोष्टी ते. आम्ही बायकोने 2 वेळा एका गावाला जाऊन आलो. आता साहेब असं म्हणजे होऊ शकते पहिली गोष्ट, कायदा 498 DV वगैरे आहे ना, याचा म्हणजे मॅडमचा मान्य करतील.
मला की बोलायचं आहे. अशा प्रकरणामध्ये बरं, माझा अर्धवट राहील. बरं बोलू द्या हे बरं म्हणजे काय माहिती आहे काय मला आता असं वाटायला की हे व्याख्यान व्हायला पाहिजे हे आता साहेबांचं धोरण काढायला पाहिजे. तुम्ही मग अनुकरण करतात प्रतिष्ठा तेच मी पण. स्त्री जन्म ही तुझी कहाणी तुला नाही कोली वाढली आता ते मॅडम- मोठेपणाच्या प्रतिष्ठेपायी आगीत होरपळते नाही. आता ही आचारसंहिता आहे ना नुसती कागदावर नाही राहिली पाहिजे. ना जे आता ग्राउंड लेवलवर काम करणारे त्यांनी ना म्हणजे प्रत्येकाने लक्ष घातलं पाहिजे त्याच्यामध्ये. आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. जो तो पाळणार नाही ना त्याच्यावर म्हणजे लोक काही करू शकतात. बरोबर आहे काय करू जिथं कायदा मानत नाही ना तिथं समाजातील लोक त्यांना आदर घडवू शकतात. अशा लोकांना ग्राउंड लेवलवर आचारसंहिता पाहिजे चारशे हे बघा. त्यामुळे आणखीन एक मुद्दा कसा आहे की आता पॅकेजचा जो विषय मगाशी झाला त्यात कसं आहे म्हणजे हा आज आपल्यामध्ये पडलेला अनिष्ट प्रस्थामधला फार मोठा एकीकडं प्रश्न आहे. 354 दाखल होतो विनयभंगाची तक्रार चुकून हात लागला बसमध्ये तर आणि एकीकडे स्वतःहून मेकअप करायला जाणार आहे म्हणजे ह्या उघडी गोष्टी करून त्याच्या पुढे बसायचं आणि त्याच्याकडून घ्यायचं आणि बसमध्ये जर धक्का लागला तर पुरुषावर गुन्हा दाखल करायचा. नाही मी यांच्यामध्ये सहमत आहे पण मी प्रॅक्टिसिंग आहे तुमच्या एकामध्ये मी सहमत नाही 354 विषय नाही नाही मी त्याचं स्पष्टीकरण देते तुम्हाला स्पष्टीकरण देते मी महिला आहे मी महिलांविरुद्ध बोलते 354चा विषय जो आहे ह्या दोन केसमध्ये दोन घटनेमध्ये 354 हा लागू एका घटने लागू 354मध्ये त्या महिलेने तक्रार करायला पाहिजे ना. समजा ती स्त्री चार लोकांकडनं ती साडी नेसून घेतली आणि ती तक्रार नसेल तर ते 354 होणार नाही. इट इज बिंग टेकन प्लेस विथ कन्सेंट. अनिष्ट प्रथा व्हायला लागले. मान्य आहे मी ते मान्य केलं बदललेली सामाजिक मानसिकता मानसिकता बदललेली सांगतोय कायदा नव्हे मी किंवा ते मान्य काय तुला ऐकलं नाही ऐका, जेवढी शिकली विषय मी त्यांच्या विषयी बोलत नाही मी म्हणतो की ते मला मान्यच आहे परंतु तो 354 मध्ये का जात नाही समजून घ्यायचा प्रयत्न करा ना. 354 दाखल करताना पीडित महिलेची तक्रार पाहिजे ना. तिने माझ्या अंगाला विदाउट टेन्शन आणून दिला. पोलिसी भाषेत सांगत तो होते विषय आपला तुम्ही चाललाय. बघितलं म्हणून तुमचं विनयभंग होते आणि दुसऱ्या बाजूला ही वाईट प्रथा पडाली. आता तुम्ही चांगल्या पॉईंटवर आलात. नंबर 1 498 माझा अनुभव असा आहे की 498 आणि DBच्या केसेसमध्ये त्याचा कायद्याचा गैरवापर फार केला जातो. साधी घटना आहे 498 दाखल करायला ना मग ती पीडित ज्याच्याकडे जाते आम्ही नाव घेणार नाही म्हणजे आमच्या वकिलांकडे तू म्हणतो घाल रे ती नंदीचं नाव घाल ते दुसरं नाव घाल तुझ्या भाऊचं नाव घाल काय या एकाबरोबर सगळ्यांची फटाळ्याची माळ लागते कारण असतात. आहे बघा घटना तशा आहेत पण त्याच्यामुळं काय झालंय अशा घटना झाल्यामुळं म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं पण अटकेचा निर्णय काढून टाकला. अटक होत होती तर लोक जरा गांभीर्याने बघत होती घाबरत होती. आता काय नोटीस येणार आहे काय होणार आहे फार तर कोर्टामध्ये आम्ही जाऊ शकतो त्यामुळं काहीच होत नाही सगळं त्याची हवाच काढून ठेवल्या 498. परंतु आपण सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यावर खरा त्रास होतोय. बाबा एक असोसिएशन सांगायचं काय हे ना तुम्ही एक प्रत्येकाला एक घ्यायला एक शेवटचा मुद्दा आहे का आपण सगळेजण आहे की लेटेस्ट डिस्कस अ सायकोलॉजिकल प्रॉब्लेम ओव्हर द्या याच्याकडे कोण जात नाही. लग्नानंतर 4थ्या महिन्यामध्ये 3ऱ्या-4थ्या महिन्यामध्ये सासूचं आणि सुनेचं भांडं वाजू लागतं. कधी कुणी अभ्यास करायचा त्याला सायकोलॉजिकल विषय आहे तो. 25 वर्ष हाताच्या पोळ्यासकट जपलेला मुलगा उठता बसता आई 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 शिवाय त्याचं पान हलत नाही. लग्नाच्या घरी ते मापटं टाकून बाई ती बायको आत आली तोपर्यंत गप्प. दुसऱ्या दिवसापासून त्याचा काटा बायकोच्या विभागाकडे झुकत जातो आणि मग समोरच्या आईच्या मनामध्ये असं वाटतं या बाई या नवीन मुलीमुळं माझा मुलगा माझ्यापासून लांब निघाला. हे हितनंच हे चालू होतं ते मनामध्ये त्या म्हातारीच्या टेड बसते कायमची ही बाईच पाहिजे त्याच्यामुळे माझा मुलगा मॅपच लांब झाला. तसं तिनं नाही वाटू घेतलं पाहिजे ना बरोबर आहे. बघा तसं सांगते जर का समजा एखाद्या बाईला विचारलं
एखाद्या मुलीचं लग्न झालं असेल एखाद्या बाईच्या, तिला विचारलं काय जावई काय म्हणतोय, कसा आहे, देव माणूस भेटला आम्हाला, पोरगीला आमच्या सगळ्या कामात मदत करतो, मुलगीला माझ्या खूप हे करतो. आणि ती जर मुलाचं लग्न झालं, काय सुनबाई काय म्हणते, आमचा पोरगा नुसता बायकोचा बैल झाला. ही मानसिकता आहे लोकांची. मुलीच्या बाबतीत जावयानं असं असावं, पण मुलाने सायकोलॉजिकल विषय ह्या गोष्टी आहेत. मग तिनं तसं वाटून नाही घ्यायला पाहिजे. साहजिकच बायको आणि आई ह्या दोन्ही पुरुष अडकीच्यासारखा अडकला जातो. आपण शेवटचं आय वॉन्ट टू कन्क्लूड, या सगळ्या कौटुंबिक वादामध्ये दी मोस्ट सफरर्स, सर्वात जास्त नुकसान कोणाचं असेल तर त्या दाम्पत्यानं जन्माला घातलेल्या मुलाबाळांचं आतोनात कधी न भरून नुकसान होतं. हे ह्या भांडणाऱ्या जोडप्यानं डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. जे आपण उत्पन्न केलं, ज्याला आपण जगामध्ये आणलं, आपल्या दोघांच्या युगोच्या वादामध्ये त्यांचं आयुष्य आपण बर्बाद करतो, ही कुणाच्याही ध्यानी येत नाही. म्हणून हे सगळे विषय आहेत. त्यांचं कसं आहे, म्हणजे घेतो की कोर्टाचा ताबा, कोर्टातून घेतो की, मग मुलाची मानसिकता लक्षात घेत नाही. त्याला आईकडे राहायचं आहे की वडिलांकडे राहायचं आहे. आणि त्या मुलगा अक्षरशः फरफटत असतो. आम्ही चॉकलेट आणून ठेवलेले असतात, दिवसभर मुलगा तिथं थांबून असतोय. एवढं वाईट वाटतं. तर मुलगा केंद्रस्थानी ठेवा आणि मग तुम्ही समेट घडवा. नाही आम्हाला राहायचं नाही, मी सांभाळतो की, मी कुठं नाही म्हणले, बरं तिच्याकडे असलं तर मी खर्च देतो. अरे खर्चावरती काय, मी म्हणलं असं बालगृह पण सांभाळते, सरकार पण सक्षम आहे सांभाळायला तुमची मुलं. कशाला आई वडिलांची गरज आहे? आई वडील असताना मुलांना तुम्ही अनाथ करताय. पण हे लोकांना समजत नाही. तुम्ही दोघांनी 2 पावलं मागं या, दोघांनी ताणलं तर तुटणारच. पण असं नाही. त्यांच्यामध्ये कसं युगो प्रॉब्लेम सगळ्यात मोठा, म्हणजे युगो आहेच. त्यांच्यात संवाद कसलाच नाही. फक्त पैसा कमावला, आर्थिक स्थैर्य ठीक असलं तरच सगळं झालं, असं अजिबात नाही. त्यांना म्हटलं 1 तास तरी तुम्ही रंकाळ्यावर जावं बसायला, नाही तो वेळ कुठला देऊ तेवढा तो. त्यामुळं काय होतं, संवाद होत नाहीत, गैरसमज होतात. मग ती जाते तिच्या मैत्रिणींना सांगायला, हा सांगतो तिच्या मित्रांना सांगायला, हा रात्री 12 वाजता घरी येणार, तो पिऊनच घरी येणार, कधीही सांगणार मनातल्या गोष्टी. एकमेकांशी संवादच होत नाही. त्याच्यामुळं गैरसमज वाढून हे संसार तुटतात. आणि तुटले की मग शेवटच्या टोकाला आपल्याकडे येतात. त्यावेळी आपण हातबल झालेला असतो, मुलगा समोर असतो, ते छोटं बाळ समोर असतं, त्या बाळाला मध्ये ठेवून आपण सगळ्या गोष्टी करत असतो. पण काय कुटुंब अपवाद येतात परत एकत्र सांगितल्यानंतर. पण काय पूर्ण आता कोर्टामार्फत गेले असतील किंवा पूर्ण टोकाला गेले असतील, कधी वर्षभर महिला राहिलेली असते माहेरी, मग आपल्याकडे आलेली असते. तोपर्यंत त्याला सवय लागलेली असते. त्याच्या आईनं परत सांगितलेलं असते तुझं दुसरं लग्न करून देतो म्हणून. झालं, मग कशाला बायको पाहिजे त्याला? चांगले मुद्द्याने रिस्क केले. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर एवढा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा. एक्स्ट्रा मॅरिटल मॅडमला सगळा अनुभव आलेला त्यातनं ते बोलायला साहेब बाबा, मॅडमने जे सांगितले गेले त्यात गुंजभर नाही, कारण आम्ही सुद्धा अनुभव घेतोय. अतिशय प्रत्येक मुद्दा हा चर्चेत करण्यासारखा आहे. आणि योगायोगानं आज आपल्या इथं म्हणजे तुम्ही वेळ घेतला, चांगला आम्हाला आनंद वाटला. काय सांगतोय का? नाही कारण का की अजून तुम्हाला खूप बोलायचं आहे. कारण का असते आतलं पोटातलं जो पण बाहेर जात नाही. तर आम्ही आता इथं काय करूया, आता या विषयावर कसं आहे आपण चर्चा करेल तेवढी थोडी आहे. साहेब मला आता इथं एकच वाटतं की प्रबोधन करणाऱ्या मंडळीने स्वतःपासून आपलं आचारसंहिता पाळली पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ आता आम्ही का बोलू शकतो आहे, आता मला माझं बोलायचं नव्हतं पण मला बोलायला लागतं आहे. आता जरा तुम्ही तुमचे अनुभव सांगितले. कुंडली जमत नाही ना, मग मी सातत्यानं सांगतो माझी कुंडली जमवा 5 लाख घेऊन जातो. हा एक मुद्दा. 2 नंबर मुद्दा, कृतिशीलता राहिली पाहिजे. म्हणजे काय, त्यानं लग्न वेळेत लावलं पाहिजे. आम्ही इथे बोलायचं आणि बाहेर जाऊन तेच वागायचं. काय होतं तुम्हाला सांगतो, सांगितलं जाते पण ते जो बोलतोय तो कृती करत नाही. ती कृतिशीलता जर ह्यामध्ये आणली तर मला वाटतं की हा प्रश्नाचा मार्ग, म्हणजे जो सांगणार आहे तो पूर्वी काय ऐकत होता तो तसं वागायचा. हा एक मुद्दा झाला. 2 नंबर, आपल्या ह्याच्यामध्ये आत्ता सगळ्या चर्चेमध्ये प्रबोधनाचा जो विषय झालेला आहे, त्या प्रबोधने अत्यंत उपयुक्त आहे सर. म्हणजे का म्हणतो की एका गावामध्ये की आठवड्याला लग्नाच्या काळखंडात 2 ते 3 नाच्या आणायची आणि 4:30पर्यंत त्या नाच्या हिडीस नृत्य करायचे. अनेक आमदारांनी त्यात भाग घेतला पण ते शक्य झालं नाही. पण आम्हाला ज्यावेळी आल्यानंतर आम्ही तिथल्या दोन्ही गटाला एकत्र केलं आणि तुमच्या गावाचं नाच्या नाव होते तर त्यावेळी त्यांच्यात प्रबोधन केल्यानंतर गेले आता 16-17 वर्षे त्या गावातलं हे नृत्य बंद झालेलं आहे. आता काय प्रॉब्लेम झाला आहे तर सगळ्याच्या मुद्द्यातून आपण जरासं मी बोलतो की
मुलींचा प्रश्न खूपच मोठा झालेला आहे. आता मुलींना पैसे देऊन आणायला आले. एका बाजूला हुंड्याचा प्रश्न चालू आहे आणि यांच्यावर आता काय तक्रार असतील, मुलीला पैसे दिले आणि ती मुलगी पळून गेली. असा तो आहे काय. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण नाही तर जगली मुलगी तर उद्याच्या जगाला आई कुठली. प्रबोधन कोल्हापूर जिल्ह्यानं केलं. आज कोल्हापूर जिल्हा त्या बाबतीत पुढे गेला. पण तो गेल्या 20 वर्षापूर्वीचा जो गॅप पडलेला आहे त्यावर प्रत्येक गावात 100 ते 150 मुलं विना लग्नाचे आहेत. त्या बाबतीत सुद्धा अजून थोडंसं प्रबोधन व्हायला पाहिजे. आता या सगळ्याचा जर गोष्टीचा विचार करताना आपल्याला प्री वेडिंगचा विषय आता झाला नाही. प्री वेडिंग काय होते, तुम्ही आम्ही सांगितलं तर लगेच कोण ऐकणार नाही आणि तो आनंदाचा नेजा भाग असताना किमान पक्षी तोकड्या कपड्यातील तुम्ही असं लग्नाच्या दिवशी दाखवू नका एवढी जरी अपेक्षा केली तर लोक थांबतील. पण बंद करा म्हटलं तर कोणीच थांबणार नाही. दुसरा मुद्दा थांबता जरा तिसरा मुद्दा त्यातला काय माहिती आहे काय, 200 जणांच्यात लग्न करा. 200 जणांच्यात लग्न करा. आमची भावकी 200-300ची असत्या, त्यांची 200-300ची असत्या. त्यामुळं 200-300 मध्ये होणार नाही. याला एक पर्याय आहे. कोल्हापूर जिल्हा या बाबतीत आघाडीवर होता. म्हणजे आत्ता कसं झालं आहे, जेवढं साखरपुड्याला खर्च होते तेवढा लग्नाला होते. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 वर्षापूर्वी एक पांडा पडला होता. यादी पे शादी झाली की मुलगी पसंत पडायची. पडली की तिथं तिचं अर्धा आमचं ते मंगळसूत्र घातलं, तिथे एक साडी आणली. तर यादी पे शादीसारखा प्रश्न घेतला पाहिजे. आपण नुसतं सांगितलं इथं काय नाही सामुदायिक विवाह करा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला माणसंच मिळणार नाहीत. आम्ही काय एवढं खाली झालेलं नाही. म्हणजे आपला आलेला अनुभव सांगतो. तर यादी पे शादीसारखा मुद्दा आपण जर घेतला आणि यामध्ये प्रबोधन आणि ह्या 2-3 गोष्टी जर केल्या तर निश्चित आपल्याला अजून काम करायला लागेल. आता मॅडमने जे सांगितले हा विषय त्यांचा खूप त्याच्याकडं गांभीर्यानं मला सुद्धा असं वाटायला लागलं की का यांचं व्याख्यान होऊ नये. मला आता साहेबाला जाऊन भेटणार आहे. सार्वजनिक ठिकाणी असं व्याख्यान व्हायला पाहिजे. बरोबर व्हायला सांगतोय का. हां, कारण काय होतंय की त्यांची जी इतक्या दिवसाचा उद्रेक होता, अरे दिवसभर मी बसून यांचं केलं आणि आई नुसती आडवी आल्यावर कसं झालं की प्रसंग कसा आहे की बघा. आता आम्ही तर काय आलो आमची मुद्द्यानं बोलायला की माझ्याकडे एवढं मटेरियल आहे की नाही गेल्या 25 वर्षातलं रोज घडतं यातलं. साधा भटजी जर 7 दिवसाला करायला म्हटलं येत नाही, मग आम्ही ती भटजी न्यायला लागतोय. ती भटजी म्हणते नाही 7व्या दिवशी 5व्या दिवशी करणार. असे प्रसंग प्रचंड आहे. तर यामधनं मार काढायचा असेल तर कृतीशीलता. आणि म्हणून आपण आजच्या ज्या चर्चेमध्ये जे चांगले मुद्दे झाले या मुद्द्यातून समाजापुढे दिशा जाणार आहे आणि त्यातून त्याला विचाराची चालना मिळाली की नाही म्हटलं तरी 20 ते 25% लोक जरी ऐकलं तरी आपल्या या बैठकीचं सुरू होईल.